नमस्कार मंडळी. स्वरमाधव फाउंडेशनच्या आजच्या या मुलाखतीच्या विशेष सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या ह्या सत्राचे आपले पाहुणे खूप खास आहेत. प्रसाद प्रकाशन ही अत्यंत नावाजलेली संस्था आहे या प्रकाशनाच्या क्षेत्रामधली. त्या प्रसाद प्रकाशनच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक विविध तज्ज्ञांच्या विविध विषयातल्या तज्ज्ञांच्या मुलाखती ऐकल्या. त्या मुलाखती ज्यांनी घेतल्या त्या प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठ याच्या सर्वेसर्वा उमाताई बोडस आज आपल्या इथे उपस्थित आहेत. मी सर्व प्रेक्षकांच्या वतीने उमाताईंचे स्वरमाधव फाउंडेशनच्या वतीने मनापासून स्वागत करते. मनपूर्वक धन्यवाद मेधाताई. उमाताईंची ओळख सर्वांनाच प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठच्या सर्वेसर्वा म्हणून तर आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे त्या मॅनेजमेंट ह्या विषयातल्या डॉक्टरेट आहेत आणि त्यांच्या मॅनेजमेंट म्हणजे त्या डॉक्टरेट ह्या पदवीसाठी त्यांचा प्रबंध होता तो मॅनेजमेंट आणि कौटिल्य अर्थशास्त्र हा होता. यातून आपल्याला हे लक्षात येतं की त्यांची संस्कृत ह्या विषयाची असणारी आवड आणि त्याकडे असणारा ओढा. म्हणूनच आज जर प्रसाद प्रकाशनची प्रकाशनं आणि मासिकांमधले लेख जर आपण पाहिले तर त्याच्यावरती संस्कृतमधील विषयांचा प्रभाव आपल्याला अधिक दिसतो. तर मी अधिक आपलाही वेळ घेत नाही, कारण आपल्याला उमाताईंबद्दल खूप काही काही जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करूया. तर उमाताई, पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करते. आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्ष मी त्यांना ओळखते, त्याच्यामुळे मी उमाताई म्हणूनच मी त्यांना संबोधते. त्यामुळे मी तसंच त्यांच्या ह्याही मुलाखतीत संबोधणार आहे. तर उमाताई, तू सगळ्यांना आता प्रसाद प्रकाशनची सर्वेसर्वा म्हणून माहीत आहेस. प्रसाद प्रकाशनाला खूप मोठा वारसा आहे. तुझे आजोबा वडील यांच्याबद्दल यांच्यापासूनचा तो मोठा आहे वारसा. तर आणि आता तू हे सगळं सांभाळतेस, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांग ना. नक्की. सुप्रसिद्ध कौटुंबिक कथा लेखक यगो जोशी हे माझे आजोबा. यगो जोशी मामा दांडेकर म्हणजे गुरुवर्य मामा दांडेकर किंवा ज्यांना आपण सोनोपंत दांडेकर म्हणतो, जे संत म्हणून माहिती आहे, जे SP कॉलेजचे प्राचार्य म्हणून होते आणि त्यांच्याबद्दल एकंदरीतच खूप माहिती आहे. याशिवाय गाथा सप्तशती लिखणारे जोगळेकर या तिघांनी मिळून प्रसादची स्थापना केली आणि 1 ऑगस्ट 1947 रोजी प्रसाद प्रकाशनची सुरुवात झाली. आता 77 वर्ष झाली. आधी आजोबा, मग त्याच्यानंतर माझे वडील मनोहर यशवंत जोशी आणि आता मी, असं 3 पिढ्यांचा हा प्रसादचा प्रवास आहे. हा सगळा प्रवास हा काही अगदी सोपा अजिबातच नव्हता. आजोबांच्या काळामध्ये कौटुंबिक कथा किंवा साहित्य आणि धार्मिक वगैरे वैचारिक असं सगळं साहित्य प्रकाशित व्हायचं. आजोबांनी खूप वेगवेगळी पुस्तकं विविध विषयांवरची केली आणि अतिशय मोठमोठी माणसं प्रसादचे लेखक म्हणून त्यांच्या काळात होते, बाबांच्याही काळात होते आणि आता माझ्या काळातही आहेत. पण काही लोकांची नावं घ्यायची तर वपू काळे, रणजित देसाई, लीलाताई गोळे अशा कितीतरी लेखकांची सुरुवात ही प्रसादमध्ये झाली. आणि म्हणजे मला गोष्टीचा अर्थातच आनंद वाटतो. मुळात प्रसादची स्थापना जी झाली ती नवोदित लेखकांना संधी देता यावी या महत्त्वाच्या कारणासाठी झाली. आणि त्याबरोबर आजोबांचं असं मत होतं की माणसांना वाचायला हवं असतं, मग त्यांना काही विशिष्ट विषय हवे असतात, मग त्यांना प्रेमाळू विषय हवे असतात किंवा असे अनेक रहस्यकथा किंवा असं कितीतरी विषय हवे असतात. पण आजोबांना असं वाटायचं की आपल्याला हवी असलेली गोष्ट आणि आवश्यक असलेली गोष्ट या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत. त्याच्यामुळे वाचकांना जे हवं देण्यापेक्षा त्यांना ज्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी त्यांना आपण द्यायच्या, हे प्रसादचं महत्त्वाचं ध्येय असलं पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही असा विचार आतापर्यंत कधीच केला नाही की वाचकांना काय हवं आहे, हे हवं आहे का, बरं मग आपण ती पुस्तकं काढू. हा विचार आमच्याकडनं कधीच होत नाही. तर प्रसादला नेहमी असं वाटतं की नाही, आताच्या काळामध्ये आपला जो साहित्यिक संस्कृतचा जो वारसा आहे, जे अनेक वेद उपनिषदे पुराणं असे ग्रंथ आहेत, कितीतरी असं वाङ्मय आहे की जे आपला सांस्कृतिक वारसा सांगतात, तर हे सगळं वाङ्मय लोकांना आवश्यक आहे. मग आपण कथा कादंबऱ्या करायच्या का हे द्यायचं, तर जे आवश्यक आहे ते द्यायचं. त्याप्रमाणे आम्ही वेद उपनिषदे पुराणं दिली. आणि याच्यामध्ये आनंदाची गोष्ट ही की लोकांना पण असं वाटलं की अरे हो, खरंच की आपल्याला हे जास्त आवश्यक आहे. आणि लोकांनी प्रसादच्या पुस्तकांना काळामध्ये भरभरून प्रतिसाद दिला.
न्यायमूर्ती राव केशव रानडे यांची माझी स्वप्ने, गीतेच्या गाभारात अशी पुस्तकं म्हणा किंवा जीवनगीता म्हणा अशी, नंतर सकृ देवधर, प्र न जोशी, राम शेवाळकर, शांताबाई शेळके अशा सगळ्या लेखकांनी, आणि म्हणजे मी लेखकांची नावं तर किती घेऊ आणि किती नाही असं आहे. कारण म्हणजे 47पासून ते आतापर्यंत साधारणपणाने जी नावं आपल्या विषयाच्या क्षेत्रात जी मोठी आहेत ती कायमच आपल्याकडे लिहिती राहिली आहेत, आणि आपले आणि त्यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत, आणि वाचकांचं पण आपल्यावरती फार प्रेम आहे. मग हे सगळं करताना वडिलांच्या काळामध्ये वडील खूप धार्मिक होते, आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रसादचं स्वरूप कौटुंबिक आणि धार्मिक असं होतं, पण त्यातला कौटुंबिक हा भाग मागे पडला आणि धार्मिक हा भाग पुढे आला. आणि मग त्यांनी त्या काळामध्ये अतिशय वेगवेगळ्या योजना राबवायला सुरुवात केली. लोक हॉटेलमध्ये जायचं म्हटलं की 500, 600, 1000, 1500 कितीही पैसे खर्च करायला पटकन तयार असतात, पण तेच पैसे जर का पुस्तकावरती खरेदी करायचे म्हटलं तर लोकांना लगेच वाटायला लागतं की आपल्याकडे पैसे नाही आहेत. मग आता या ह्याच्यातनं कसं मार्ग काढायचा, तर त्या काळातली ही गोष्ट आहे. तेव्हा बँकांचे ठेवीचे दर चांगले होते, व्याजाचे दर चांगले होते, त्याच्यामुळे मग वडिलांनी अशी योजना आखली की ठेवीच्या व्याजात ग्रंथ. त्यामुळे त्या काळामध्ये सुरुवातीला 4000 म्हणतणार रक्कम वाढत गेली, पण त्याचं व्याज म्हणून तुम्हाला पुस्तकं मिळायची. अरे वा. आणि मग तुमची मुदत संपली की तुम्हाला ठेवी परत मिळायची. म्हणजे आतापर्यंत आपण सर्वच्या सर्व ठेवी परत केलेल्या आहेत. म्हणजे हे पण मला खूप महत्त्वाचं वाटतं की नुसतीच घोषणा नव्हती, तर आपण प्रत्यक्षात ती आणली. आणि ही जी सगळी पुस्तकं होती तर याच्यातनं सगळ्यांनाच म्हणजे वाचकांना आपला मूळ वारसा जो आहे तो किती महत्त्वाचा आहे, का आहे, हे सगळं कळायला लागलं. कारण कसं होतं की संस्कृत फार सुंदर भाषा आहे, यात काही वादच नाही आहे, पण सरसकट सगळ्यांना संस्कृत येते, समजते असं नाही, आणि प्रत्येकजण संस्कृत शिकतो असं पण नाही. आता काळ बदललेला आहे. मग आपलं जे महत्त्वाचे जे वेद, उपनिषदे, शंकराचार्यांचे वाङ्मय किंवा अभिजात संस्कृत वाङ्मय, कालिदास, भास, भवभूती यांचं सगळ्यांचं जे वाङ्मय आहे हे सगळं आपल्याला समजून ते खूप मोठे आहे तर माहिती आहे, पण त्याच्यात काय लिहिलेलं आहे हे जाणून घेण्याची जी वाचकांना एक भूक होती, बरोबर, तर मग ती वडिलांनी ठेवीच्या व्याजात ग्रंथ अशा पद्धतीने ती पूर्ण केली. मग जवळजवळ 7 योजना याच्यामध्ये झाल्या. मग त्याच्यामध्ये आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे ती झाली. मग सुबोध शंकर ग्रंथावलीमध्ये आदि शंकराचार्यांचं संपूर्ण वाङ्मय आपण सार्थ प्रकाशित केलं. अभिजात संस्कृत वाङ्मयामध्ये आपण कालिदास, भास, भवभूती यांचं सगळं वाङ्मय आपण सार्थ आणलं. समर्थ रामदासांचं समग्र वाङ्मय आपण सार्थ आणलं, कारण जरी मराठीत असलं तरी ते जुनं मराठी ते सरसकट कळतं असं नाही, त्याच्यामुळे ते आणलं. मग त्यानंतर पंचमहाकाव्य आणली, दर्शन आणली, आणि आता आपली शास्त्र संपदा ही योजना चालू आहे. या योजनेमध्ये आपण प्राचीन काळी जी शास्त्र होती, जी पाश्चात्य शास्त्र पद्धतीप्रमाणे नसतील पण आपल्या शास्त्र परंपरेप्रमाणे जी होती, तर ती सगळी पण आजच्या काळात ती उपयुक्त आहेत. अशा 30 पुस्तकांची आपण योजना आखली आहे. त्यातली 6 पुस्तकं प्रकाशित झालेली. सूदशास्त्र, प्राचीन व्यवस्थापनशास्त्र, नंतर हंसदेवाचं मृगपक्षीशास्त्र, अशी 6 पुस्तकं, मूर्तिशास्त्र, अशी गंधशास्त्र, अशी सगळी पुस्तकं आपण त्याच्यामध्ये केलेली आहेत. गंधशास्त्रामध्ये प्राचीन काळचं कॉस्मेटिक्स ती कशी तयार करायची हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जातं. बाकीच्यांच्या नावावरूनच कल्पना येते. सूदशास्त्र म्हणजे प्राचीन काळचं ज्याला आपण पाकशास्त्र म्हणतो, तर ते पाकशास्त्र असं ज्याला म्हणता येईल. तर ही सगळी पुस्तकं मुळातूनच अतिशय सुंदर आहेत, आणि श्लोक अर्थ अशा पद्धतीने आपण ती मराठीमध्ये आणलेली आहे. त्याच्यामुळे ती कोणालाही, समाजातल्या कोणत्याही माणसाला ती समजतात, आणि आपला जो मूळ ठेवा आहे तो कळतो. नुसताच कळतो असं नाही, तो सप्रमाण कळतो. कारण आपण नुसतं म्हणतो की आपल्याकडे हे होतं, आपल्याकडे ते होतं, पण त्याला पुरावे कुठले, तर हे इथे आपण प्रत्यक्ष पुरावे आपण इथे दिलेले आहेत. पुरावे जसे आपण सांगतो, बरोबर. आणि हे सगळे ग्रंथ हे संस्कृतमधले त्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी हे लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते अतिशय, ज्याला आपण आजच्या काळात ऑथेंटिक म्हणतो, अशा प्रकारे ते ऑथेंटिक आहेत. ऑथेंटिकला अगदी
म्हणजे अशी अधिकृत असं आपण ज्याला म्हणू बरोबर. अशी ही सगळी पुस्तकं आहेत. मग हे सगळं बाबांनी काम केलं. त्यांनी 52 वर्ष या क्षेत्रात काम वा. केलं. त्यांच्या 1-2 आठवणी सांगायला मला आवडेल. एकतर आजोबांचं सांगायला मला आवडलं असतं, पण ते 63 साली गेले आणि माझा जन्म 69चा. त्याच्यामुळे मला काही त्यांना बघायची संधी मिळाली नाही. त्याच्यामुळे त्यांच्या ऐकीव गोष्टी आहेत कानावर, पण प्रत्यक्ष आठवणी तर काही नाही. पण वडिलांच्या मात्र मी काही सांगू शकते. आजोबांनी सुबोध ज्ञानेश्वरीचं लेखन सुरू केलं. तर सुबोध ज्ञानेश्वरी आमची खूप प्रसिद्ध आहे आणि सगळ्यांना अतिशय आवडते. आणि ज्ञानेश्वरी समजून घेण्याआधी कथारूप ज्ञानेश्वरी असं म्हणून जिचं वर्णन केलं जातं तीही सुबोध ज्ञानेश्वरी. तर ही सुबोध ज्ञानेश्वरी सगळी लिहून होत आली होती. 18वा अध्याय पण निम्म्याहून अधिक लिहून झालेला होता. पण आजोबांना हृदयविकार होता आणि अचानक ते गेले. माझे वडील त्यावेळेला फक्त 22 वर्षाचे होते. मला 6 आत्या. अरे बापरे. एकीचं लग्न झालेलं होतं, बाकी सगळ्यांची लग्न व्हायची होती आणि माझे वडील फक्त 22 वर्षाचे होते. पण सुदैवाने 20व्या वर्षापासून ते प्रसादमध्ये, म्हणजे 2 वर्ष त्याने आजोबांच्या हाताखाली काम केलं होतं. आणि मुख्य म्हणजे मामा दांडेकर त्यांच्या सोबतीला प्रसादमध्ये होते. सयाज ओगळेकर हे कधी म्हणजे संपादक मंडळावर होते, पण ते असं व्यवसाय म्हणून असं ते कधीच कार्यरत नव्हते. मामा व्यवसाय म्हणून कार्यरत नव्हते, पण त्यांचं संपादक म्हणून सतत मार्गदर्शन असायचं. त्याच्यामुळे त्यांच्या आधाराने बाबांनी या व्यवसायाला सुरुवात केली. मग त्यांना असं वाटत होतं की आता ती सुबोध एवढी सगळी झालेली पूर्ण, ती क्रमशः प्रसादमधनं पूर्ण प्रसिद्ध पण होती मालिका स्वरूपात. पण आता ती पूर्ण तर व्हायला हवी, कारण आता अगदी कळसाध्याय आलेला आहे. त्यांनी खूप जणांना विचारलं की असं असं आहे तर आपण कराल का. पण सगळेजण तयार होते, पण प्रत्येकाची अट अशी होती की हे माझ्या नावाने झालं पाहिजे. पण आता जर सगळं झालेलं आहे आणि शेवट फक्त राहिलेला आहे तर संपूर्ण पुस्तक तुमच्या नावाने कसं होईल, ते नाही होणार. आणि वडिलांना असं वाटायचं की अरे एवढंच काम सगळं जर का माझ्या वडिलांनी केलेलं आहे तर फक्त एवढंसं पूर्ण करण्यासाठी असं म्हणावं. म्हणजे हे त्या काळातल्या नीतिमत्तेप्रमाणे जर बघितलं तर असं व्हायला हवं होतं की ठीक आहे मी पूर्ण करून देतो बापू, तू काय काळजी करू नको, असं त्याने म्हणावं. पण तसं काही होईना. मग एक दिवस असं झालं की रात्री बाबांना अशी स्फूर्ती आली की नाही आता आपण काहीतरी याच्याबद्दल केलं पाहिजे. ते उठले, त्याने पेन घेतलं आणि लिहित सुटले. जणू काय आतून त्यांना येत आहे. ते लिहित गेले आणि पहाटेपर्यंत ते लिहितच होते. आणि त्याने तो 18वा अध्याय पूर्ण केला. सुबोध ज्ञानेश्वरी पूर्ण केली. अरे वा. आणि म्हणजे 22-23 म्हणू आपण, 23व्या वर्ष असं किती असेल. पण मला खूप सांगायला अभिमान वाटतो बाबांचा की ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचा शेवट करण्या इतका अभ्यास त्यांचा झालेला होता. हा एक. आणि जर कोणी मी जर सांगितलं नाही तर आज सुद्धा सुबोध ज्यांनी वाचलेली त्यांना हे कळणार सुद्धा नाही की बाबांनी लिहिलेला भाग कुठला, आजोबांनी लिहिलेला कुठला. म्हणजे बाबा नेहमी म्हणतात की बाबांनीच म्हणजे त्यांच्या भाऊंनीच माझ्याकडनं हे सगळं ठरवून घेतलं आणि मामाने त्यांनी ते दाखवले. त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी ते तपासून दिलं, अतिशय योग्य आहे म्हणाले आणि मग ते सुबोधमध्ये प्रकाशित झालं. पण ही माझ्या वडिलांची कहाणी होती. बरोबर. त्यामुळे मला त्याचा खूप आनंद झाला. आणि मग या क्षेत्रामध्ये खूप अपडाऊन झाले. वेदपुराणाच्या अतिशय ती योजना आमची यशस्वी झाली. आणि हे जे लोकांकडनं आम्ही जे ठेवीचे पैसे घेतलेले होते तर ते पदमजी पेपर अँड पल्पमध्ये वडिलांनी, त्या काळात ती खूप चांगली कंपनी होती आणि त्यांच्याकडे त्यांनी ते डिपॉझिट म्हणून ठेवलेले होते. गंमत अशी झाली की ही पदमजी पेपर अँड पल्प कंपनी बुडली. अरे बापरे. ती बुडल्याबरोबर आम्ही ज्या काय सगळ्या या लोकांच्या ठेवी तिथे ठेवलेल्या होत्या त्याही बुडल्या. आता काय करायचं, पैसे तर परत दिले पाहिजे, आपण काय पैसे बुडवणारी माणसं नव्हे. मग काय करायचं, मग त्यांनी वेदपुराणाचं किंवा इतर प्रसाचं काम चालूच होतं. आपला वाचक वर्ग वर्गडेदार तो पण खूप मोठा होता. मग त्यांनी सगळ्या डिपॉझिट ज्यांची आपल्याकडे होती त्यांना सगळ्यांना पत्र पाठवली, सगळ्यांना वस्तुस्थिती स्पष्टपणाने सांगितली आणि त्याच्यातनं जो प्रतिसाद मिळाला तो फारच अभूतपूर्व होता. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा आमचे पैसे परत द्या, नाही दिले तरी चिंता नको. अरे वा. असा आम्हाला सगळ्या यांनी दिलं. तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि ते काम चांगलं होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आमचा पैसा आम्हाला परत मिळणं ही नाही. बापरे. वा. अशी आम्हाला सगळ्या सभासदांनी साथ दिली
आणि म्हणजे याच्यामध्ये दोन्हीचं दिसतं की त्या सभासदांचा मोठेपणा आहे, हो पण हा जो विश्वास जो मिळवला खरंय. तर तो प्रसार प्रकाशनने माझ्या वडिलांनी तो मिळवला. म्हणजे तो आपल्या चारित्र्याने, आपल्या संस्कृत्याने आणि अतिशय चांगल्या व्यावसायिक नीतिमत्तेने तो मिळाला. खरंय. मग माझ्यावरती पण ही जबाबदारी येते की नाही, आपण ही जी आजोबा आणि वडील यांची जी नीतिमत्ता परंपरा आहे आहे. ती आपण ती पुढे चालू ठेवली पाहिजे. आणि हे सांगायलाच नको की जसे जमतील तसे वेळ लागला, पण सावकाशपणाने बाबांनी सगळ्यांचे पैसे परत केले, अरे वा. कोणी राहिलं नाही. आणि त्यामुळे मग आम्ही त्या क्रायसिसमधनं आम्ही बाहेर आलो. हे सांगितलं का तर नेहमीच काय अशा अगदी गुलाबाच्या पायघड्या आमच्या खाली पायाखाली होत्या अशा नाही, तर असे खूप प्रसंग हे ओढवत गेला. हा खूप मोठा म्हणून मी सांगितला, पण असं काहीतरी होतच गेलं. पण प्रत्येक वेळेला आम्हाला सगळ्यांची साथ मिळत गेली. आणि बाबाने मी म्हणायचं की अगं आपण कशाला चिंता करायची, की तो वर बसलेला आहे. आणि खरोखर अगदी त्या बाबांच्या शब्दात म्हणायचं तर असं ओंजळी घेतल्यासारखं त्याने आम्हाला बाहेर काढलं. वा. त्याच्यामुळे तो खूप आम्हाला आनंद होता. आणि मग मी साधारणपणाने 87 साली 12वी पास झाले आणि बाबांच्या मदतीला आले. आणि मग तेव्हापासून मी बाबांना खूप जवळून बघत गेले आणि त्यांच्याबरोबर काम करत गेले. त्याच्यामुळे मग बाबा कशा पद्धतीने काम करतात, काय करतात हे सगळं मला बघायला मिळालं. आणि मग मीही त्यांच्याबरोबर त्यांच्या पद्धतीने पुढे गेले. आणि म्हणजे अशा पद्धतीने मग मी प्रसादचं हे काम पुढे चाललं. बरोबर. बापरे, केवढा मोठा एक वारसा आणि एक लिगसी ज्याला आपण म्हणतो ती तुझ्याकडे आहे. आणि हा वारसा त्याच प्रतिष्ठेने चालू ठेवणं, तो तसा वारसा चालू ठेवण्याशिवाय त्या प्रतिष्ठेने तो चालू ठेवणं, ती प्रतिष्ठा राखणं हे खूप कठीण काम आहे. पण ह्यामधला माझा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तू ठीक आहे, तू 12वी झालीस, तुझ्या वडिलांना तू मदत करायला सुरुवात केलीस, हे सगळं ठीक आहे, पण तुला खरंच ह्या क्षेत्रात यायचं होतं का, की तुझी काही वेगळी स्वप्न होती? वेगळी स्वप्न होती म्हणजे मला तेव्हा असं कधी वाटायचं की बुवा आपण आर्किटेक्ट व्हावं, किंवा माझा स्वभाव खूप क्रिएटिव्ह आहे, त्याच्यामुळे कुठल्या तरी मी एखाद्या क्रिएटिव्ह क्षेत्रात जावं असं मला तेव्हा वाटायचं. पण माझ्या वडिलांनी मला खूप लहानपणापासून या गोष्टीसाठी तयार केलेलं होतं. थोडीशी आमची कौटुंबिक पार्श्वभूमी पण त्यासाठी, की मला एक धाकटा भाऊ आहे. आम्ही दोघंच भावंड. पण माझा धाकटा भाऊ हा जन्मतः मूकबधीर होता. आणि प्रसादचा हा जो सगळा व्यवसाय हा सगळा भाषेचा व्यवसाय आहे. आणि अर्थात भाऊ खूप हुशार आहे, तो कम्प्युटर इंजिनियर झाला. त्याने त्याच्या क्षेत्रामध्ये चांगली खूप भरपूर प्रगती केली. त्याच्यामुळे तो पूर्णपणे मूकबधीर असल्यामुळे तो कधी मागे पडला असं नाही झालं. पण हा व्यवसाय चालवू शकणार नाही ही वस्तुस्थिती होती. मग आता कोण आहे? मी. बरोबर. आणि मला मात्र भाषेमध्ये भयंकर रस होता. माझी मराठी अतिशय उत्तम होती, माझ्या सगळ्यात भाषा खूप चांगल्या होत्या, माझं वाचन अचाट होतं. म्हणजे मी पुस्तकात जन्मले, पुस्तकात वाढले. त्याच्यामुळे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात, मी पुस्तकं घेऊन जन्माला आले. त्याच्यामुळे मी अहोरात्र पुस्तकात बुडलेली असायचं. आणि ती म्हणजे आजही तशी परिस्थिती आहे. मला सकाळ संध्याकाळ रोज 2 पुस्तकं तरी मोठमोठाले झाड बाडं असल्याशिवाय माझा दिवस संपू शकत नाही. मग त्यामुळे वडिलांनी असं ठरवलं की मग हे चालवू शकेल. त्याच्यामुळे मग त्यांनी मला खूप लहानपणापासून संपादनाचे धडे द्यायला सुरुवात केली. आणि मग मी या क्षेत्रात आले. तू आत्ता म्हणालीस की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी एक होती त्याला, आणि तुला लहानपणापासून वडिलांनी ह्या क्षेत्रात आणलं, ते धडे द्यायला सुरुवात केली. तर हे मार्गदर्शन कशा पद्धतीचं होतं? म्हणजे एक पद्धत आहे की एक ह्या पद्धतीनं तू जा, किंवा एक ट्रेनिंग जे असतं ना, तो ट्रेनिंग पिरियड तुझा कसा होता? ती फारच छान गोष्ट आहे. म्हणजे माझ्या वडिलांनी असं मला कधी आता मी तुला शिकवतो असं म्हणून त्यांनी मला शेजारी बसून शिकवलं असं त्यांनी कधी केलं नाही. पण त्यांनी केलं का की मी अगदी 6वी-7वीत असताना त्यांनी लीलाताई गोळे आणि माझे वडील, आमचा खूप चांगला स्नेहसंबंध आहे. आणि या लीलाताईंचं वैशिष्ट्य असं की त्यांचं वडील रेल्वेत होते. त्याच्यामुळे ते भारतभर फिरत असत. आणि भारतभर त्यांनी अनेक प्रांतामध्ये त्यांचं संपूर्ण बालपण गेलं.
आणि हे सगळे प्रांत त्यांना खूप जवळनं बघायला मिळाले. तर मग वडिलांनी काय केलं की मला संपादन शिकवता येण्यासाठी त्या प्रांतातला एक लहान मुलगा आणि त्याची कथा, त्याची कादंबरी असं त्यांनी लीलाताईनं लिहायला सांगितलं. बापरे. त्यांना लीलाताईने माहिती होतं की हे मुलीसाठी आहे. आम्ही किशोर भारतच आहे म्हणून ती 6 छोट्या किशोर कादंबऱ्यांचा तो संच होता. एक 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 कादंबरी लीलाताई लिहत होत्या. मग वडील म्हणायचे की अगं हे तुला आवडेल पुस्तक, तू वाच. मग मी ती कादंबरी वाचायचं. आवडायचं, कधी आवडायचं कधी नाही आवडायचं, किंवा कोरडं वाटायचं किंवा काही असं हे व्हायचं. मग वडील म्हणायचे नाही असं नाही, तुला सांगता यायला पाहिजे की का आवडलं आणि का नाही आवडलं हे पण तुला सांगता यायला पाहिजे. हे नाही आवडलं ठीक आहे, नाही आवडलं तर नाही आवडलं, पण ते का नाही आवडलं हे मला तुला सांगता यायला पाहिजे. मग मी सांगायचे की हे आवडलं यासाठी आवडलं, हे नाही आवडलं यासाठी नाही आवडलं. मग ते जर नाही आवडलं तर ते तू कसं करशील, मग तू असं पाहिजे असं मी काहीतरी त्यांना सांगत होते. आता त्या वेळाच्या बुद्धीप्रमाणे मी त्यांना सांगायचं. मग बाबा लीलाताईने बोलवायचं. लीलाताई अगदी गंभीर पद्धतीने माझ्यासारख्या 6वी 7वीतल्या मुलींशी अत्यंत गंभीरपणाने चर्चा करायच्या की बरं तुला असं वाटतं का, ठीक आहे मग आपण असं करूया तसं करूया. असं करून त्यांनी ते 6 कादंबऱ्या माझ्याकडनं संपादित करून घेतल्या. आणि मग नंतरही त्यावेळेला नवे अंकुर नवे पालवी म्हणून आमची लहान मुलांची योजना, पुस्तकांची योजना चालली होती. 5वी ते 10वी असं मुलं जशी जशी मोठी होत जातील तसं तसं त्यांना वेगवेगळ्या विषयांचा परिचय करून द्यायचा. आणि त्यातली पुस्तकं ती खूप तज्ज्ञ माणसांकडनं त्यांनी लिहून घेतली. त्याच्यामध्ये अगदी कवितांपासून ट्रेकिंगपर्यंत सर्व विषयांचा समावेश होता. मग ती पुस्तकं पण त्यांनी, ती योजना पण माझ्यासाठीच होती. कारण मी जशी जशी पुढे गेले तशी तशी ती पुस्तकं त्या इयत्तेला येत होती. मग तीही पुस्तकं त्यांनी या पद्धतीने माझ्याकडनं संपादित करून घेतली. आणि त्याच्यामुळे मी संपादन करते आहे असं मला कधी कळलं नाही, पण मी ते केलं. आणि हे वडिलांनी माझ्याकडनं अगदी न बोलता करून घेतलं. त्याने मला असं नाही सांगितलं की इथे मात्रा कमी आहे, तिथे हे जास्त आहे, ती वाचनीयता वाढवायला पाहिजे, तो विषय आता पाहिजे, हे असं त्यांनी मला कधी शिकवलं नाही, पण ते सगळं माझ्याकडनं करून घेतलं. मग मी संपादन करतच गेले. त्याच्यामुळे संपादन हा भाग माझ्यासाठी अतिशय नैसर्गिक झाला आणि मग मी ते शिकत गेले. आणि मग नंतर 10वीपर्यंत मी हे सगळं माझं झालेलं होतं आणि हे त्याने काम माझ्याकडनं आयुष्यभर करून घेतलं. आणि 12वीपासून मी प्रसादचे संपादक म्हणून काम करायला लागले. बापरे. ते सगळे विषय वगैरे सगळे माझ्यासाठी खूप नवीन होते, खूप वेगळे होते, पण असं पण मला कधी वाटलं नाही, कारण प्रसादची सगळी पुस्तकं मी वाचली होती. त्याच्यामुळे मला काही ते विषय फार परके किंवा मी कुठनं मी हे वाचले असं मला कधी काही झालं नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे मी 12वीपासूनच संपादन म्हणून काम करायला केले. आत्ता तू हा एक वेगळा प्रश्न मध्येच विचारते की आत्ता तू हे सगळं मला सांगितलंस की कसं संपादन आणि हे ते या सगळ्या गोष्टी सांगितल्यास, भाषेची आवड होतीस हे सांगितलं, मग तू मॅनेजमेंटमध्ये PhD कशी काय केलीस? त्याला कारण आहे डॉक्टर शेजवलकर. ते माझ्या आजोबांपासून ते जाईपर्यंतचे 62 वर्ष ते प्रसादचे लेखक होते. हो. आणि त्यांचा आणि मॅनेजमेंटचा आहे तर तुला माहिती आहे, वेगवेगळं काही सांगायचं नाही, पण यांचं माझ्यावरती फार प्रेम होतं. म्हणजे मी आणि माझे वडील सुद्धा आम्ही त्यांचा विद्यार्थी. तर मग त्यांनी असं ठरवलेलं होतं की नाही ही बापूसाहेबांची नाही आहे, माझीच मुलगी. तर त्याच्यामुळे मग त्यांनी असं ठरवलं की आता भाषा किंवा प्रसादचे विषय या सगळ्यातलं ज्ञान तिला ते वाचून वगैरे ते मिळतं, ते ती दाखवते ते की तिला हे कळलेलं आहे, पण तिला हा व्यवसाय म्हणून चालवायचा आहे. तर व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक जे ज्ञान आहे ते तिला मिळायला पाहिजे. मग मी कॉमर्सलाच गेलं पाहिजे, आर्ट्सला नाही की सायन्सला नाही, हे त्यांनी ठरवलं. मी कुठल्या कॉलेजमध्ये जायचं हे त्यांनी ठरवलं, मी कुठलं विषय घ्यायचं हे त्यांनी ठरवलं की या सगळ्या विषयांचं ज्ञान तुला आलंच पाहिजे. बरोबर. असं म्हणून मी BCom झाले. मग मी MCom करायचं. त्याच वेळेला मी MCom आणि MBA हे मी दोन्ही एका वेळेला केलं. त्याच्यामुळे माझा दिनक्रम असा असायचा की मी सकाळी 6:30 ते 8 एक्सटर्नल MComच्या क्लासला जायची. मग मी यायची, आवरायची, ऑफिसमध्ये जायची. तेव्हा आमचं ऑफिस 8:30ला उघडायचं. मग 8:30 ते 6 ऑफिस असायचं. मग मी तेव्हा जायची. मध्ये लंच टाईमला बाबा मला 2 तासाची सूट द्यायचे. मग त्यावेळात या 2 विषयाचा अभ्यास करायचा. 6ला ऑफिस बंद व्हायचं, 6:30ला मी MBAच्या कॉलेजला जायचे, कारण इव्हिनिंग कॉलेज ते मी जॉईन केलेलं होतं. त्याच्यामुळे मग मी शेजवलकरांकडे तिकडे जायची.
9:30ला कॉलेज सुटायचं, मग 9:45पर्यंत डिस्कशन वगैरे असं, मी 10ला घरी यायचे, जेवायचे, झोपायचे, परत सकाळी सुरू. हां, म्हणजे जो काय अभ्यास असेल तो रविवारी आणि मधल्या 2 तासामध्ये जे काय असेल तर या वेळात करायचं. पण ऑफिसच्या वेळात हे करायचं नाही आणि ह्याच्या वेळात ऑफिस करायचं नाही, हा त्यांचा नियम होता. आणि पुन्हा मी तेव्हा ट्रेकिंग करत होती. बापरे. त्याच्यामुळे मी शुक्रवारी संध्याकाळी बाहेर पडायची, ती सोमवारी पहाटे घरात यायची. बापरे. आणि खूप मजा यायची. मी खूप छान एन्जॉय केलं माझं आयुष्य. पण या सगळ्याचं मग यामुळे मग मी व्यवस्थापनाकडे वळले. आणि हे व्यवस्थापन मला आयुष्यभर उपयोगाला आलं. की म्हणजे मग मला शनिवार ट्रेकिंगमध्ये घालवायचं, ओके तू घालव. मग तू अभ्यास कसा मॅनेज करणार आहे, तू कॉलेज कसं मॅनेज करणार आहे, तू हे सगळं तुझी फिजिकल हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस, आणि तू व्यवसाय कसा मॅनेज करणार आहे, हे सगळं मी ते व्यवस्थापन शिकताना मी शिकत गेले, प्रॅक्टिकली पण आणि थिओरिटिकली पण. आणि त्याचा मला आयुष्यभर खूप फायदा झाला. ट्रेकिंगचा तर खूप फायदा झाला. की म्हणजे ट्रेकिंग तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय वाटेल ते येवो, तुम्हाला तिथे मार्ग काढता आलाच पाहिजे. आणि तुमच्याकडे हे आहे आणि तुमच्याकडे हे नाही, तर ते नाही म्हणून तुम्ही न अडता कसं पुढे गेलं पाहिजे, हे तुम्हाला ट्रेकिंग इतकं दुसरी कुठलीही गोष्ट शिकवत नाही. म्हणजे मला तर असं नेहमी वाटतं की आपल्या तरुण पिढीने काम ट्रेकिंग शिकलंच पाहिजे. पण त्या आताच्या शाही पद्धतीने नाही. आम्ही लाल बसमधनं जायचो, आम्ही बरोबर शिधा घेऊन जायचो, आम्ही 3 दगडाच्या चुलीवरती आम्ही स्वयंपाक करायचो, आमचं सगळं सामान आम्ही घेऊन जायचो, ते घेऊन यायचं, वागवायचं, सगळी मॅनेजमेंट आम्ही करायचो. आणि त्याच्यामुळे खूप मला त्याचा फायदा आला. आणि कुठल्याही वेळेला कधी जे अंगावर येईल ते कसं हे करायचं हे तर मी खूप शिकले. म्हणजे मला आठवतं की आम्ही कोयना बॅकवॉटरमध्ये एक जंगली जयगड म्हणून किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती आम्ही ट्रेकला गेलो होतो. 3 दिवसाचा मोठा ट्रेक होता. माझी स्वयंपाकाची पाळी होती. 13-14 जण होतो आणि त्यातला 2-3 जणांचा उपास होता आणि बाकीच्यांना पिठलं भात आणि उपासवाल्यांना फ्रेंच फ्राईज आणि खिचडी असा आमचा मेनू होता. पिठलं भात केला, तो संपून गेला. उपासवाले जेवायचे होते, पण आता परत 2-3 जण जेवायची शिल्लक होती, मग आता परत पिठलं भात केला पाहिजे. पण गंमत अशी झाली की तेल संपलेलं होतं. मग आता पिठल्याला फोडणी कशात करायची. मग मी तेव्हा 12वीत एक FY इतकी म्हणजे 18-19ची मुलगी होते. मग मी काय करावं, ते फ्रेंच फ्राईज जे तळून झालेले होते ते मी गॅसवरती गरम केले, दाबले, त्यातनं 2 चमचे तेल निघालं. त्या तेलात मी फोडणी केली आणि पिठलं केलं. पण तेल नाही म्हणून आमचं काय अडलं नाही. आणि हे सूत्र मला आयुष्यभर उपयोगाला पडलं. म्हणजे मला आजही असं डोक्यात कधी विचार येत नाही की आपल्याकडे हे आहे आणि आपल्याकडे हे नाही. हे माझ्याकडे आहे, हे घ्या, आपल्याला हे करायचं, ते कसं हे साध्य करायचं हे त्याच्यातनं जमवा, पुढे जा, पण अडायचं म्हणून नाही. बरोबर. हा धडा मला ट्रेकिंगने फार मोठ्या प्रमाणात दिला. आणि व्यवस्थापन मला सगळं यातनं शिकायला मिळालं. आणि मग हेच मला व्यवसायात पण वापरता आलं, माझ्या घरी वापरता आलं, माझ्या आयुष्यात सर्वत्र त्याचा प्रभाव पडला. बापरे, एवढं सगळं तू करतेयस. ट्रेकिंग आहे, ट्रेकिंगचा व्यवस्थापनामध्ये तुला कसा उपयोग झाला हेही तू खूप छान सांगितलंस. आणि एकंदरीत व्यवस्थापनाच्या अभ्यासाचं महत्त्वसुद्धा या तुझ्या उत्तरामुळे आम्हाला समजलं. हा सगळा प्रसाद प्रकाशनाचा डोलारा ज्याला आपण म्हणतो तो आता इतका मोठा आहे, जे तो आधीच पहिला जे काही प्रश्न होता तेव्हा ते प्रसादची सगळी वाटचाल जी सांगितलीस, विविध योजना आणि सगळं हे सगळं तू आम्हाला सांगितलंस, छान स्पष्ट करून सांगितलंस. अनेक प्रकाशनं आहेत, मला वाटते 100पेक्षा जास्त प्रकाशनं आहेत आपली. नवीन नवीन योजना जशा पूर्वी राबवल्या होत्या तशा तूही आणतीयस, तुझ्याही त्या चालू आहेत. तर आम्हाला त्या नवीन नवीन योजनांबद्दल ऐकायचं आहे. नक्की, मला खूप आवडेल सांगायला. आत्तापर्यंत आपली 1200पेक्षाही जास्त प्रकाशनं. अरे बापरे, म्हणजे मी खूपच कमी आकडा हे केलाय. त्यातली 300-350 उपलब्ध आहेत आणि बाकीची जशी लागतील तशी आपण काढत असतो. कारण आपलं एकही प्रकाशन उपलब्ध नाही असं सहसा होत नाही. पण आता बाबांचं निधन 11 साली झालं, तोपर्यंत आपण या सगळ्या योजनांपर्यंत आपण आलेलो होतो. त्यानंतर काळ खूप बदलायला लागला, मार्केटचं स्वरूप खूप बदलायला लागलं, वाचकांचं स्वरूप बदलायला लागलं, वाचनाच्या माध्यमाचं स्वरूप बदलायला लागलं, असे खूप बदल होत गेले. आम्ही अशा एका प्रकाशनाच्या टप्प्यावर येऊन थांबलो होतो की
म्हणजे आमच्या कामाचं सूत्र आहे की भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख. नव्या पिढीला वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तकातनं आपल्या सगळ्या वाङ्मयाची ठेव्याची सगळी ओळख करून द्यायचं हे आमचं मुख्य काम. नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणं हे आपलं मुख्य काम. त्याच्यामुळे बाबांपर्यंत आम्ही एका टप्प्यावरती येऊन थांबलो होतो. मग आता पुढे कशी वाटचाल करायची, तर मग मला असं वाटायला लागलं की त्याच्यामध्ये मी आता प्रत्यक्ष कृतीची पण जोड द्यायला पाहिजे. कारण माणसं पुस्तकं घेतात, वाचतात, त्या पुढे का असा मला प्रश्न पडतो. नेहमी अगदी लहानपणापासून तो पडत आला. म्हणजे उदाहरणार्थ सूदशास्त्र आपण घेतलं, हां, पुस्तक वाचलं, अरे वा आपले जुने लोक किती प्रगत होते, हे होते ते होते, ते आपण सगळं बघितलं. आणि मग त्यानंतर काय, मग ते पुस्तक तिथे शेल्फात जाऊन बसणार का. तर मुळात पुस्तकातलं जे ज्ञान असतं ते पुस्तकात ठेवण्यासाठी नसतं, ते आपण आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी असतं, असा माझा ठाम विश्वास आहे. त्याच्यामुळे मी पुढे त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली. म्हणजे पुस्तक प्रकाशनही तर आपली चालूच आहे. बाबांच्या वेळेला काही म्हणजे त्यांच्या निधनामुळे त्यांचंही तसं अकाली निधन झालं, पण तोपर्यंत काही प्रकल्प पुरे होते, ते सगळे मी पूर्णत्वाकडे आणले. आता पूर्ण झाले हे, फक्त शास्त्र संपदा ही योजना चालू आहे. मग याला मी त्याचं प्रत्यक्ष दर्शन वाचकांना घडवणं ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचं ठरवलं. त्याच्यामुळे बाबांच्या नंतर ते 11 साली गेले, तर 12 साली मी वाचक आणि तज्ज्ञ अशा विषयांवरती मी चर्चासत्र घ्यायचं ठरवलं. आमच्या सगळ्या वाचकांना, प्रसादच्या वर्गणीदारांना, त्यांना सगळ्यांना मी त्याचं आवाहन केलं की तुम्ही या. अतिशय फार सुंदर प्रतिसाद त्याला मिळाला. आणि अनेक संस्कृत तज्ज्ञांनी 2 दिवसाच्या सत्रामध्ये त्यांच्या ठरलेल्या विषयावरती, वेगवेगळ्या विषयावरती, मग त्याच्यामध्ये प्राचीन विज्ञान आलं, वेदोपनिषद किंवा आम्ही जी पुस्तकं केलेली आहेत त्याच्याबद्दल आलं. पण म्हणजे संस्कृतमधले संस्कृत विश्व वाचक असं आम्ही त्याचं नाव ठेवलेलं होतं. त्यामुळे संस्कृत विश्व काय आहे याची ओळख कशी करून द्यायची या दृष्टीने आम्ही त्याचं आयोजन केलेलं होतं. त्याला संस्कृत तज्ज्ञांकडनं आणि वाचकांकडनं इतका भरभरून प्रतिसाद मिळाला की 2 दिवस जवळजवळ 150 वाचक त्यासाठी पूर्ण दिवसभरासाठी उपस्थित होते. आणि एकही वाचक उठून मला कंटाळा आला म्हणून निघून गेला नाही. त्याने अगदी मन लावून ते सगळं ऐकलं. मला या गोष्टीचा खूप आनंद झाला. मग त्यानंतर भरताचं नाट्यशास्त्र, सरोज देशपांडे आपल्याला माहितीच असतील, तर त्यांचा भरताचा नाट्यशास्त्राचा पुष्कळ हे आहे. तर ते नाट्यशास्त्र आपल्याला या योजनेत आणायचं आहे. पण मग नाट्यशास्त्र म्हणजे काय हे वाचकांना कळायला पाहिजे. मग त्या दृष्टीने 2 दिवसाचं नाट्यशास्त्र, भरताचं नाट्यशास्त्र असा आपण उपक्रम पुणे युनिव्हर्सिटीने प्रसार प्रकाशन असा, म्हणजे त्यांचं जे ललित कला केंद्र आहे ते आपण संयुक्त विद्यमाने आपण जो राबवला. मग 2 दिवसाच्या ह्याच्यामध्ये नाट्यशास्त्रामध्ये काम केलेली रोहिणी भाट, सुचेता चाफेकर, क्षमा भाटे, क्षमा भाटे, रोशन बाते असे सगळे, नंतर माधव अभ्यंकर, किरण भोळे असे सगळेजण त्याच्यामध्ये त्यांनी 2-2 तासाची प्रात्यक्षिक त्यांच्या विषयावरची दिली. बापरे. आणि तेही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये होतं. तरी ललित कला केंद्राचं प्रेक्षागृह संपूर्णपणे खच्चून भरलेलं होतं आणि 2 दिवस त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि मग मला असं वाटायला लागलं की आता नव्या पिढीला जर का आपल्या विषयांकडे वळवायचं तर मग आपण काय करायला पाहिजे. तर मग त्या दृष्टीने असं वाटत होतं की तरुण पिढीचा आवडीचा विषय म्हणजे फॅशन. मग आपण फॅशन या विषयाने आपण लोकांना इकडे वळवू. कारण संस्कृतबद्दल एक मला नेहमी असं जाणवतं माझ्या वाचकांशी बोलताना की खूप म्हणजे सर्व वयोगटातली लोक माझ्याकडे प्रकाशनामध्ये येतात. मी त्यांच्याशी बोलत असते, ते बोलत असतात. तर मला तरुण पिढी नेहमी म्हणायची संस्कृत म्हणजे का वृक्ष असतं, ते तू संस्कृतमध्ये का काम करते, त्याच्यामध्ये फक्त तत्वज्ञान असतं, बाकी काही नसतं. मग मी विचार करायला लागले, कारण मी जे पाहत होते ते चित्र फार वेगळं होतं. मग म्हटलं तसं नाही, आपण त्यांना ते प्रत्यक्ष दाखवून द्यायला पाहिजे. मग आपले लेखक आहे त्यांनी पुरा फॅशन म्हणून पुस्तक लिहिलं. नितीन हडप, डॉक्टर नितीन हडप. तर ते वेशभूषा याच क्षेत्रामध्ये ते प्रोफेसर आहेत. आत्ता सिम्बायोसिसला आहेत, आधी कुठे बरं होतं नाही मला माहिती. तर त्यांनी ते पुरा फॅशन म्हणून पुस्तक लिहून दिलं. मग त्यांच्या सहकार्याने पुरातन फॅशन म्हणजे पुरा फॅशन शो असा आपण फॅशन शो केला.
आणि त्याच्यामध्ये सिंधू संस्कृती ते 12वे शतक असे सगळे पोशाख आपण प्रत्यक्ष तयार अरे केले. वा. त्यांची वेशभूषा, त्यांची शस्त्रास्त्र, त्यांचे दागिने, त्यांची केशभूषा असा संपूर्ण पोशाख आपण तयार केला. अशी 46 मॉडेल्स आहेत. आणि मग त्याला आपण एक छान म्युझिक दिलं. आणि मग तिथे आपण दोन्ही मागे 2 साईडनं आपण 2 हे लावलेलं असायचं, स्क्रीन लावलेलं असायचं. त्याच्यामध्ये मॉडेल चालत येत असताना एका स्क्रीनवरती तो पोशाख आणि दुसऱ्या स्क्रीनवरती तो कुठून घेतला आणि त्याची थोडक्यात हिस्ट्री. आणि मग ते मॉडेल वॉक करत यायला लागलं की मग त्या पोशाखाचा थोडक्यात इतिहास सांगितला जायचा. आणि हा फॅशन शो जबरदस्त हिट झाला. म्हणजे पुण्यातच आम्ही त्याचे 3 शो केले. पण मग त्यानंतर मात्र हा प्रकल्प पुढे नाही मला नेता येणं शक्य झालं, कारण त्याला खूप खर्च येतो. म्हणजे एका शोसाठी 2 ते 2.5 लाख आता तो जास्तच होईल. तर मग त्यामुळे ते काही, आणि मुळात हा शो कमर्शियल हेतूने मी केलेला नव्हता. तर फक्त हे कळलं पाहिजे वाचकांना किंवा हे दिसलं पाहिजे आणि हे किती फॅशन, हे किती इंटरेस्टिंग आहे हे मला दाखवायचं होतं. मग त्याच्यामध्ये खूप वेगळ्या गोष्टी समोर आल्या. एक तर बायकांच्या कपड्यांच्या व्हरायटीपेक्षा पुरुषांच्या कपड्यांची व्हरायटी जास्त होती. कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे रॅप्स हे पुरुषांसाठी जास्त आहे, पुरुषांसाठी अलंकार जास्त आहे, सगळं काही पुरुषांसाठी खूप जास्त होतं. त्या मानाने स्त्रियांसाठी आहे पण कमी होतं पर्यायाने. त्याच्यामुळे आम्हाला खूप नवीन शिकायला मिळालं, खूप माहिती वेगळी मिळाली, खूप मजा आली ते करायला. आणि मग अशा ॲक्टिव्हिटीज आम्ही करत जातो. मग सूदशास्त्र पुस्तक काढायचं होतं. मग सूदशास्त्र पुस्तक काढताना असं लक्षात आलं की आताचं स्वयंपाकघर आणि जे स्वयंपाकाचा जो हेतू आहे हे सगळं आता बदललेलं आहे. त्याचं स्वरूप खूप, आणि त्याचं महत्त्व हे काही प्रमाणात कळतं आहे पण तरी नाही कळत असं पण आहे. मग आम्ही ठरवलं की तसं नाही, आपण हे आता दाखवलं पाहिजे लोकांना. मग त्याच्यामध्ये महानस म्हटलंय त्याला. आपलं जे स्वयंपाकघर आहे तर त्याला महानस म्हटलंय. मग त्या महानसाची रचना कशी असते, त्याच्यामध्ये आरोग्य कसं सांभाळलं जातं, आपण ज्याला हायजीन म्हणतो ते तर प्रचंड सांभाळलं जातं, त्याला सवळं म्हणतात पण ते प्रत्यक्षात हायजीन होतं. तर ते कसं सांभाळलं जातं हे सगळं आम्ही त्याच्यातनं आम्ही त्यांना दाखवायला सुरुवात केली. मग अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळे प्रकल्प आम्ही आखत गेलो. आणि मग या सगळ्या प्रकल्पामध्ये अजून प्रसार मासिकामध्ये आम्ही असा अजून एक बदल केला की तोपर्यंत वेगवेगळे लेख, वेगवेगळ्या मालिका असं साधारण त्याचं स्वरूप होतं. पण आता मी असं ठरवलं की हे आपण त्याला जास्त चांगलं ऑर्गनाइज्ड असं आपण त्याला स्वरूप देऊया. त्याच्यामुळे मग आता आपले साधे अंक जे असतात, वर्षभराचे जे अंक आहेत त्यात 9 अंक साधे असतात आणि ऑगस्ट आणि दिवाळी हे 2 मोठे अंक असतात. तर हे जे साधे अंक आहेत हे सेमी थीम असते, त्याला अर्धविशेषांक म्हणू आपण त्याला. तर ते एका कुठल्या तरी विषयावरती आधारित असं आपण अंक काढतो. मग त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ प्राचीन खेळ, मग त्या प्राचीन खेळ कुठले तर ते आता फारसं कोणाला माहिती नाही आहे. मग आता ज्याला आपण सापशिडी म्हणतो तर तो खेळ पूर्वी वैकुंठपाली या नावाने प्रसिद्ध होता. ज्ञानेश्वरांचा मोक्षपाठ प्रसिद्ध आहे पण वैकुंठपाली त्याच्याही खूप आधीचा आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पूर्वी 2000 वर्षांपासून तो आपल्याकडे आहे. मग असे पटावरचे खेळ, मैदानी खेळ, असे प्राचीन वेगवेगळ्या खेळांच्या आम्ही त्याच्यामध्ये ओळख करून दिली. प्राचीन राजवंश आहे, मग गुलाब किंवा कमळ या विषयावरती आम्ही अंक केला. शरद ऋतू हा कमळांचा फुलण्याचा ऋतू. संस्कृतमध्ये कमळाला 100 नाव आहे. आणि हे सगळं मला वाचकांना सांगायचं होतं की वाचकांना हे माहितीच नाही आहे. जो संस्कृत अभ्यासक आहे त्याला हे माहिती. मग असं वेगवेगळे विषय घेऊन आम्ही त्याच्यावरती अंक करत गेलो. मग त्याच्या जोडीला धार्मिक मालिका असतात, असं सगळं पुष्कळ असतो. असं मी आता हे करत चाललो. त्याच्यात सुद्धा 75 अंक असे करून झालेले आहेत. त्याच्यामुळे तेही वाचकांना अतिशय खूप आवडतात. आता ई-कॉमर्स साईट आपली आहेच आहे, पण त्याच्या जोडीला ऑनलाईन रीडिंग ज्याला ई-मॅगझिन म्हणता येईल किंवा हे असं करता येईल की आता वाचकाचं म्हणजे पुस्तकांचं स्वरूप पण बदललं आहे. लोक वाचतात. असं म्हटलं जातं की लोक वाचत नाहीत, तर नाही, लोक वाचतात. पण आपल्या काळात आपण 500-600 किती पानी पुस्तक आहे याचा आपण कधी विचार नाही करत. आपण किती पानं असले तरी आपल्याला तो काही फरक पडत नाही. पण आता मात्र वाचकांचं स्पॅन हा व्हॉट्सअप पोस्ट
हो, इतकाच राहिलेला आहे. पण तिथे सुद्धा जर का मोठा लेख आला तर ते तो वाचत वाचला नाही. जातो. पण किंवा हार्ड कॉपी म्हणजे ज्याला प्रत्यक्ष फिजिकल कॉपी ती वाचली जाते अजून, पण तरी ऑनलाईन रीडिंग हे लोकांना कन्व्हिनियंट वाटतं. त्या दृष्टीने आता आपण ऑनलाईन रीडिंग आता ते करणारी आपण वेबसाईटचे काम चालू झालं आहे काही महिन्यातली. अरे वा. होईल म्हणजे काळानुरूप आपण बदल पण करायला पाहिजे ते आपण आता करत चाललेलो आहे. कारण अशा पद्धतीने आपण आता पुढे जात वा. चाललो आहोत. ह्याच्यामध्ये मला आणखीन एक तुला असा प्रश्न विचारायचा आहे की जे प्रसादचे अंक आहेत त्याच्यामध्ये एक प्रकाशनाच्या संदर्भातली एक नवीन योजना तू राबवतीयस. नवीन प्रकाशन आणि लेखकांसाठीची म्हणून ती एक योजना आहे. हो हो. तर त्या बाबतीत त्या संदर्भात मला माहिती जाणून घ्यायची आहे. त्याचं उत्तर असं आहे की 2 वर्षापूर्वी आम्हाला 75 वर्ष पूर्ण होणार होती आणि त्याच्या नुकता आधी कोविड काळ आलेला होता. तर या कोविड काळामध्ये आणि लगेचच कोविड काळ चालू होता आणि लगेचच आम्हाला 75 वर्ष पूर्ण होणार होती. तर त्यानिमित्ताने काहीतरी करावं असं मला खूप वाटत होतं. आणि आताचं जे तर मग त्या दृष्टीने मी असं ठरवलं होतं की आपण आता प्रिंट ऑन डिमांड मशीन आपण घेऊया. पण ते मशीन घेतलं तर ती फक्त आपलीच पुस्तकं करायची का? तर 75 वर्ष पूर्ण होताना आपण या कारणासाठी प्रसादची स्थापना झाली, नवोदित लेखकांना प्रोत्साहन. तर 75 वर्षाच्या निमित्ताने आपल्याला त्यासाठी काय करता येईल हा एक विचार माझ्या मनामध्ये होता. तर त्यामुळे जेव्हा आम्ही प्रिंट ऑन डिमांड मशीन घेतलं तर त्यावेळेला मग मला असं वाटलं की नाही आता आपण या वाचकांसाठी काहीतरी करू शकू. आता सध्याच्या काळामध्ये ज्याचे दर खूप वाढलेले आहेत, कागदाचे दर एकंदरीतच सगळे दर खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळे मी माझ्या खर्चाने सगळ्या लोकांची पुस्तकं नाही करून देऊ शकत. मग मी काय करू शकते असं मी स्वतःला विचारलं. तर मग माझ्या असं लक्षात आलं की आता आपण प्रिंट ऑन डिमांड मशीन आपल्याकडे आहे तर त्याच्यामध्ये 1 पासून कितीही प्रती आपण करू शकतो. तर ना नफा ना तोटा या तत्वावर आपण ज्यांना आपलं पुस्तक प्रसिद्ध करायची इच्छा आहे तर त्यांची पुस्तकं आपण करून देऊ शकतो. आणि त्याला किती समजा 100 पानांचं पुस्तक असेल तर त्याच्या ते तयार करून देण्याचा खर्च आपण घेतो. मग त्याच्यामध्ये मुखपृष्ठापासून ते टाईप करून लेआउट करून ज्याला पुस्तक म्हणून रूप आणायचं असतं ते सगळं आपण करून देतो. त्याच्यावरती 50 प्रती आपण त्यांना फ्री देतो. आणि मग त्यांना जर वाटलं तर मग त्यांना अजून हे कराव्या. तर मग असं जर बघितलं तर 100 प्रतींचा खर्च अवघा 12,500 ते 13,000 इतकाच येतो. पण त्याच्यामध्ये लेखकाला हा आनंद मिळतो की माझं पुस्तक झालं. खरंय. त्याच्यामध्ये मला काहीच मिळत नाही आणि मला ते नको पण आहे. कारण प्रसादच्या मूळ ब्रीदाशी जागण्यासाठी ही योजना आहे आणि आमची सगळी जी टीम आहे ती खूप आपुलकीने प्रेमाने काम करते. त्याच्यामुळे या पद्धतीमध्ये सुद्धा आम्ही 100 वर्षी लेखकांची पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आणि त्या आनंदाने आवडीने पुन्हा पुन्हा वेगवेगळी पुस्तकं ते काढत असतात. आणि याच्यामुळे आम्ही कोविड काळातनं पण आम्ही सहज बाहेर पडून गेलो. लेखकांसाठी आमच्या हातनं काम झालं आणि 75 वर्षाची पूर्तता करण्यासाठी मला जे काही करायचं होतं तर ते असं खूप छान काम माझ्या हातून झालं. हो बरोबर. आता तू एवढं सगळं काय काय सांगतेस त्यातनं की एक ते छोटं रोपटं होतं जे तुझे आजोबा मामासाहेब दांडेकर आणि जोगळेकर यांनी मिळून लावलं होतं. सो त्याचा हा एवढा प्रचंड मोठा वृक्ष तुझ्या वडिलांनी आणि तू तयार केलेला आहेस. जसं तू आत्ता म्हणालीस की वाचनाच्या पद्धती बदलल्यात लोकांच्या. डिजिटल हार्ड कॉपीपेक्षा डिजिटलवरती लोकांचा माध्यम बदललंय एक. तर ह्या काळात सुद्धा हार्ड कॉपी लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हा छपाईचा व्यवसाय एक प्रकाशनाचा व्यवसाय म्हणजे प्रकाशन तुम्ही ऑनलाईनही करू शकता पण त्याचबरोबर ते हार्ड कॉपीच्या स्वरूपात चालू ठेवणं आणि ते देखील तुमच्या तत्वांशी तडजोड न करता की माझं हे तत्व आहे, हे माझं ब्रीद आहे, हा आमचा मोटो एक प्रकारचा आहे आणि त्याच्याशी मी कुठेही फारकत घेणार नाही, हे असं न करता ते चालू ठेवणं हे खूप अवघड काम आहे. आणि जसं तू आत्ता म्हणालीस की कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही तरुण निघालो तर कोरोनाच्या काळात इतक्या लोकांच्या इतक्या अडचणी निर्माण झाल्या. सो ह्या सगळ्या गोष्टीनंतर सुद्धा हा व्यवसाय चालू ठेवणं, तत्वांची तडजोड न करता चालू ठेवणं हे कसं सांभाळलं? एकतर प्रसादचा हा जो वृक्ष आहे तो खरं म्हणजे मी हातात घेण्याच्या आधीच तो मोठा झालेला होता. त्याच्यामुळे 75 वर्षामध्ये वाचकांचा, लेखकांचा
नंतर प्रकाशनाशी निगडीत असा जे सगळे संबंधित आहेत म्हणजे पेपर सप्लायर म्हणा, प्रिंटर्स म्हणा, असे जे काय सगळे संबंधित आहेत त्यांचे आमचे इतके संबंध उत्तम तयार झालेले आहेत. 3-3 पिढ्यांचे आमचे संबंध आहेत. आमचे प्रिंटर 3 पिढ्यांचे आहेत, बांडर 3 पिढ्यांचे आहेत, आमचा वाचक 3 पिढ्यांचा आहे, आमचा लेखक 3 पिढ्यांचे आहेत. त्याच्यामुळे तो आम्हाला खूप सपोर्ट होता. आम्ही इतरांना सपोर्ट दिला, त्यांनीही आम्हाला दिला. या पद्धतीने आम्ही काम पुढे करत गेलो. आता जे मार्केटचं स्वरूप बदललं तर त्याच्यामुळे पूर्वी आम्ही 5,000ची 10,000ची एडिशन आम्ही काढत होतो. आताच्या काळामध्ये तेवढ्या होत नाहीत, म्हणून मग आम्ही प्रिंट ऑन डिमांडकडे वळलो. तोपर्यंत आम्ही 5,000ची 10,000ची अशी आम्ही एडिशन प्रकाशित करत होतो. पण करोना काळामध्ये आणि एकंदरीतच वाचनाचं माध्यम बदलल्यामुळे पुस्तक विक्रीवरती पण चांगल्यापैकी परिणाम झालेला आहे. त्यातही पुन्हा अजून एक भाषेचं आक्रमण हा पण एक हे आहे की इंग्रजीचं आक्रमण खूप झालेलं आहे. मराठी आहे, आपण शाबूत ठेवलेली आहे, पण तरी नवी पिढी जी आहे ती जास्ती करून इंग्रजी माध्यमात शिकणारी आहे. त्यामुळे त्यांचं मराठी वाचन पण खूप कमी झालेलं आहे, चिंता करणं इतकं कमी झालेलं आहे. पण मग हे सगळं लक्षात घेऊन मी असं ठरवलं की मग आता आपली प्रिंट ऑन डिमांड मशीन घेण्याची वेळ झालेली आहे. त्याच्यामुळे मग आम्ही प्रिंट ऑन डिमांड मशीन घेतलं आणि तोपर्यंत आम्ही फक्त प्रकाशकच होतो, तर ते आम्ही मुद्रक आणि प्रिंटर पण आम्ही झालो. पण आता मला कुठलीच बंधनं त्याच्यामुळे उरलेली नाही. बरोबर. त्याच्यामुळे मी संपूर्ण निर्मिती आपल्या पुस्तकांची आपल्याकडेच इन हाऊस होते. आणि त्यामुळे त्या काळामध्ये आमच्याकडे इतक्या लेखकांची पुस्तकं आली की म्हणजे आम्ही म्हणजे मगाशी जी योजना सांगितली तर त्या योजनेसाठी ती योजना जाहीर केल्याबरोबर तिला इतका प्रतिसाद मिळाला की मला मागे वळून बघावंच लागलं नाही. बरोबर, खरंय. म्हणजे ज्याला आपण पिव्होटिंग म्हणतो तर तो पिव्होटिंग प्रकार हा आम्ही त्यावेळेला करोना काळात हे केला. आता यश मिळेल न हे मिळेल हे देवाच्या हाती, पण तोपर्यंतचा जो अनुभव होता तर त्याच्यावरनं मला असं वाटत होतं की ही कल्पना आवडेल आणि कोणाला आवडो न आवडो. आजोबांनी जसं सांगितलेलं आहे की त्यांच्या हिताचं काय ते आपण करायचं, तसं आमचा जो मूळ उद्देश होता आणि मला जे 75 वर्षाची सांगता करण्यासाठी काही करायचं होतं त्या उद्देशाने मी ती योजना सुरू केली. पण ती योजनाच मला करोना काळातनं तारून नेली. मस्त. 1-2 वर्षांपूर्वी ह्या प्रकाशनाच्या क्षेत्रातला एक मोठा पुरस्कार प्रसाद प्रकाशनला मिळाला. 2 वर्षापूर्वी नाही, मागच्या वर्षी मिळाला तो. सगळ्या ठिकाणी त्या व्यावसायिकांच्या संघटना असतात, तर प्रकाशकांची पण संघटना असते. ती आधी जिल्हा स्तरावर, मग राज्यस्तरावर आणि मग राष्ट्रस्तरावर अशी ती असते. तशी दिल्लीला फेडरेशन ऑफ ऑल इंडियन पब्लिशर म्हणून एक मोठी संघटना आहे, जिथे संपूर्ण भारतातील सर्व प्रकाशक हे तिथे सभासद असतात. तर या संस्थेला 50 वर्ष पूर्ण होणार होती आणि त्यामुळे त्यांनी सर्व प्रकाशकांकडनं जिल्हा स्तरावरनं त्यांनी मागितलेलं होतं की तुमच्या क्षेत्रातले सर्वात यशस्वी प्रकाशक कोण आहे, तर त्यांची 5-5 नावं तुम्ही आम्हाला द्या. तर त्याप्रमाणे आपल्या प्रकाशन संघटनेने त्यांना सुचवलेलं होतं आणि मग त्या सगळ्यांची छाननी होऊन सर्वोत्कृष्ट मराठी प्रकाशक हे अवॉर्ड आपल्याला मिळालं. कारण म्हणजे त्याची कारणं त्यांना माहिती आहेतच, पण त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे सातत्य, विषयांचं वैविध्य आणि लोकप्रियता आणि प्रकाशित केलेल्या पुस्तकांची संख्या आणि वाचकांचं तुमच्यावर प्रेम हा एक खूप मोठा भाग त्याच्यामध्ये होता. या सगळ्या बेसिसवरती त्यांनी आमची निवड केली आणि त्याच्यामुळे मग मलाही खूप आनंद झाला की मी तिसरी पिढी. तर तिसऱ्या पिढीमध्ये पण ज्या पहिल्या 2 खूप मोठी माणसं जी आहेत तर त्यांच्या योग्यतेला मी राहीन की नाही अशी मला नेहमी कायम खूप भीती वाटायची. पण हे अवॉर्ड मिळाल्यानंतर असं वाटलं की हां चला आपण त्यांच्या एवढे नाही पण आपण काहीतरी तिथे करून दाखवलं. ते पुन्हा फेसबुकवरती ही पोस्ट आम्ही पाहिली होती, सगळ्यांनी अभिनंदन केलंच होतं. आज प्रत्यक्ष परत एकदा प्रसाद प्रकाशनासाठी तुझं अभिनंदन आम्ही सगळ्यांच्या वतीने करते. म्हणजे या अवॉर्डमध्ये खूप मोठी प्रकाशनं त्यांचंही नाव तिचं सुचवलं गेलं होतं, पण
आमच्या एकंदरीत सगळ्या प्रवासामुळे ते आम्हाला मिळालं, म्हणजे मला त्याचाही खूप आनंद हो, झाला. नक्कीच नक्कीच. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे मराठी वाचकांसाठी, प्रसादच्या वाचकांसाठीच, सगळ्यांसाठीच. हे एवढं सगळं करत असताना तुझ्या घरच्या जबाबदाऱ्याही आहेत, कारण शेवटी बाईला आपल्या घरच्या जबाबदाऱ्या सुटत नाहीत आणि त्या तू कधीच सोडल्या नाहीस, त्याच्याकडे तू दुर्लक्षही केलेलं नाही आहेस. त्यामुळे घर आहे, ऑफिस आहे, या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन, पुन्हा मी एकदा व्यवस्थापनाकडे येते की या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन कसं होतं? आणि व्यवस्थापन हेच त्याचं उत्तर आहे. कारण काहीही म्हणा, तुम्ही कुठल्याही शाखेकडे जा, काहीही करा, पण व्यवस्थापन हा तुमचा आयुष्याचा इनबिल्ट अभिन्न असा अंग आहे. बरोबर. आणि मी त्यातलं प्रशिक्षण घेतल्यामुळे ती एक इन्साईट तुम्हाला येत जाते तुमच्या शिक्षणातनं, त्या त्या विषयाची एक इन्साईट तुम्हाला येते. त्याच्यामुळे मग तशी ती इन्साईट मला येत गेली आणि त्याच्यामुळे मला काही कधी असं अवघड नाही वाटलं की काय आहे. आणि घरनं फार काही सहकार्य मिळालं अशातला काही भाग नाही आहे, पण हां, आमचं करून तू करतेस ना, कर. आता तो एक तो दृष्टिकोन होता, त्याच्यामुळे मग ते होत गेलं आणि मग कधीच त्याचा भाऊ फार झाला, होत गेलं. ही एवढी प्रकाशनं आहेत, 1200पेक्षा अधिक प्रकाशनं आज प्रसादची आहेत. तर जेव्हापासून तू ह्या क्षेत्रात आलीस किंवा वडिलांच्या हाताखाली होऊन तू स्वतंत्रपणे काम करायला लागलीस आणि वडिलांच्या नंतर, तर ह्या एवढ्या सगळ्या काळामध्ये तुला असा अनुभव काही आला आहे का की एका ठराविक निमित्ताने, एखाद्या पर्टिक्युलर इव्हेंट असतो, एखादी घटना घडलेली असते, तर त्या निमित्ताने एखादं पुस्तक छापायचं आहे, पण वेळ खूप कमी आहे, पण ते करायचं आहे आणि ते तुम्ही केलं आणि ते लोकांना आवडलं, लोकांनी कौतुक केलं आणि असं सगळंच घडलं या बाबतीत, असं झालं आहे का? हो, अशी 2 उदाहरणं आहेत माझ्याकडे. एक आताच अगदी मागच्याच वर्षीचं डिसेंबरमध्ये रामजन्मभूमी ते रामायण असं आम्ही पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचा सगळा अनुभव खूप छान आणि ऐकण्यासारखा आहे. 23 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिराचं उद्घाटन झालं आणि त्याच्या आधी इथे सौदामिनी हँडलूमनी दोधागे श्रीराम केली आहे म्हणून तो उपक्रम केला होता. तर या अनघाताई घैसार आणि आम्ही चांगला मैत्रिणी आहोत. 23 ऑक्टोबरला त्यांची तारीख ठरलेली होती, 10 डिसेंबरला तो ज्याचा जो दोधागे श्रीराम केली आहे तो उपक्रम सुरू होणार होता. 23 ऑक्टोबरला आमची भेट झाली, अगदी सहज झाली की आम्ही जंगली महाराज रोडला मी काहीतरी कामाने गेलेले होते आणि ती तिथे चाललेली होती. तिथे अगदी अनपेक्षित भेट झाली आणि त्या भेटीत ती म्हणाली की अगं मी असं असं करते आहे आणि त्या निमित्ताने मला असं वाटतं की रामजन्मभूमीवरती काहीतरी तू कर, तू एक पुस्तक कर. बापरे. आणि ते आपण त्या पुस्तकाचं प्रकाशन करू. म्हणजे इतकं जनरल बोर्ड झालं होतं. तोपर्यंत बाबराने मंदिर पाडलं, मशीद बांधली. नंतर खूप जणांनी त्याच्यासाठी तिथे कारसेवा वगैरे ते सगळं झालं. खूप मोठा लढा दिला गेला आणि आता ते मंदिर बांधणार अशा अख्ख्या 3 गोष्टी मला माहिती. मग म्हटलं आता ते पुस्तक तर केलं पाहिजे. मग त्या दिवशी आणि रात्री दिवस रात्र बसून मी संपूर्ण तो इतिहास वाचून काढला. म्हणजे एका ठिकाणी काही तो मला मिळाला नाही, अनेक ठिकाणी अनेक साईटवर जाऊन पुस्तकं बघून असं तऱ्हा करून त्याविषयी सगळी पुस्तकं मी गोळा करून आणली. नेटवरती काही माहिती मिळाली, असं सगळा मी तो अभ्यास केला आणि मग ते त्या पुस्तकात काय काय असायला पाहिजे याचा मी आराखडा तयार केला. मग तो आराखडा तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये असं मला वाटत होतं की प्रत्यक्ष ज्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग दिलेला आहे, काही हे नोंदवलेलं, अशा लोकांचं आपण त्याच्यामध्ये योगदान पाहिजे. मग त्याच्यामध्ये जे मंदिर ज्यांच्या अध्यक्षतेखाली बांधलं गेलं ते चंपतराय आहेत, ते खजिनदार गोविंद देवगिरी आहेत, रामाचे वकील आहेत, रामाचे साक्षीदार आहेत, ज्यांनी कारसेवा वगैरे त्या सगळ्या लढ्यामध्ये जे प्रत्यक्ष तो लढा दिला, त्या साध्वी ऋतंभरा देवी आहे, जे असे खूप लोक आहेत. तर या सगळ्यांचं हे केलं पाहिजे. मग त्या सगळ्या लोकांच्या त्यांच्या सगळ्या मुलाखतीच्या वेळा आम्ही मिळवल्या, कारण इतक्या कमी वेळामध्ये ते स्वतः लेख लिहून देतील हे शक्यता नव्हती. मग बाकीचे सगळे जे तज्ज्ञ आहेत या विषयातले, त्या सगळ्या लोकांना मी त्यांचे विषय दिले, त्यांना लेख लिहायला सांगितले आणि या सगळ्या लोकांचं मुलाखती घेतल्या. हे सगळे लोक दिल्ली, लखनौ, नंतर अयोध्या अशा तऱ्हातऱ्हाच्या ठिकाणी ते राहणारे होते.
वृंदावनला ऋतंभरादेवी राहत होत्या. मग त्या सगळ्यांच्या मुलाखत तिथे जाऊन मी मुलाखती घेतल्या. 23 ऑक्टोबरला हे झालं. 15 दिवसामध्ये मी या सगळ्या मुलाखती आणि हे सगळं रेकॉर्ड करून आणलं. अरे बापरे. त्या 15 दिवसामध्ये बाकी सगळ्यांचे लेख आणले. सगळे हाताने लिहिलेले होते. मग त्याचं टायपिंग, 2 वेळा प्रूफ रिडिंग, DTP, त्या मुलाखती ऑडिओ रेकॉर्डिंग होतं त्याचं ते सगळं त्यानं लिहून काढून त्याचं DTP, असं सगळं मी 25 दिवसात पूर्ण केलं. बापरे. त्यानंतर त्या पुस्तकाचं प्रत्यक्ष लेआउट लावायचं काम सुरू झालं. आणि छपाई हा पण मोठा खूप अवघड भाग होता, कारण आम्हाला 5,000 प्रतींची पहिली आवृत्ती काढायची होती. बर. मग त्याप्रमाणे आम्ही ती 5,000 प्रती, मग मी 10 तारखेला सुरू होणार होतं, मी बरोबर 1 तारखेला पुस्तक प्रिंटिंगला सोडलं. 10 दिवसात बाइंडिंग सकट 5,000 पुस्तकं आम्ही तयार केली. त्या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यातली ती 5,000 पुस्तकं विकली गेली. पुढची 2,500ची आवृत्ती मी काढली, तीही निम्मी विकली गेली. आणि मग त्या दरम्यान अनघाताईंना योगी आदित्यनाथांचा फोन आला की ते तुमचं पुस्तक खूप छान आहे असं मी ऐकलं, तर ते हिंदीत पण तुम्ही करायला पाहिजे. हे सगळं बोलणं झालं 25 डिसेंबरला. आणि 16 जानेवारीला तुम्ही म्हणजे त्या कार्यक्रमात झालेली जी विणली गेलेली जी वस्त्र होती, तर ती वस्त्र 16 जानेवारीला लखनौला आदित्यनाथांच्या हस्ते चंपतरायांना द्यायची, गोविंद देवगिरींना द्यायची, असा कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमामध्ये आपण याची हिंदी एडिशन करूया. अरे बापरे. असं त्यांनी ठरवलं. म्हणजे 25 डिसेंबर ते 16 जानेवारी, पुन्हा 20 दिवस आता. हां, या 20 दिवसांमध्ये मला त्याचा हिंदी अनुवाद करून ते पुस्तक मला प्रिंटिंग करून तयार करायचं होतं. बापरे. मग मी माझी टीम सगळी कामाला लावली. 3 दिवसात संपूर्ण पुस्तकाचा अनुवाद करून घेतला. बाई. 3 दिवसात त्याची 2 प्रूफ रिडिंग करून घेतली. बापरे. 6 दिवसामध्ये ते संपूर्ण पुस्तक अनुवाद करून 2 प्रूफ रिडिंग करून करेक्शन करून तयार होतं. त्यानंतर मी ते प्रिंटिंगला लावलं आणि ते पुस्तक घेऊन मी लखनौला गेले. तिथे कार्यक्रम झाला आणि ते पुस्तक तयार झालं. अरे बापरे. असं कमीत कमी वेळात काम करायचा अनुभव 2-3 वेळा घेतलेला आहे. पण म्हणजे आणि मला असं वाटत होतं की अरे आपण का पराक्रम केला, पण नाही, मी आजोबांसमोर कुठेही याच्यामध्ये स्टँड होत नाही. कसं तर मी शरद गोगटे म्हणून एक खूप जुने प्रकाशक आहेत, जे त्यांचं मला प्रकाशन व्यवसायामध्ये कायम मार्गदर्शन असतं. ते माझ्या आजोबांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होते आणि त्यांनी आजोबांबरोबर पुष्कळ काम पण केलेलं आहे. तर मी अगदी त्यांना कौतुकानं सांगितलं, बघा मी असं केलं का, मला अभिमान वाटत होता. खांब चढून जाऊ नको म्हणाले. म्हटलं का, तुझ्या आजोबांनी याच्यापेक्षा मोठा पराक्रम केलेला आहे. बर. तर शिवराम परांजपे यांचं काळातील निवडक निबंध, तर त्याच्यावरती सरकारने बंदी घातली होती. आणि तरी पण ते गुपचूप पेपर तेव्हा ते सगळे हे व्हायचे, तर ते सगळे पेपरमध्ये प्रसिद्ध होऊन ते गुपचूप ते सगळीकडे फिरत होतं. हां. 47 साली स्वातंत्र्य मिळणार हे 46 साली डिक्लेअर झालं. ते डिक्लेअर झाल्यापासून 8 दिवसात, त्यावेळेला शिळा प्रेस होता, म्हणजे शिळा कंपोज होता. आता तरी कॉम्प्युटर आहे, आपण फास्ट काम करू शकतो. शिळा प्रेस होता, तर त्याच्यामध्ये काळातील निवडक निबंधांचे 8 खंड आजोबांनी 8 दिवसामध्ये छापून प्रकाशित करून त्याची विक्री केली. अरे बापरे. शिळा प्रेसवर. आई ग. बापरे बापरे बापरे. म्हणजे हा पराक्रम ऐकल्यानंतर असं मला वाटलं की नाही आपण काय केलं ना. मग दुसरीकडनं असं वाटलं की नाही, ते आपल्या जीन्समध्येच आहे. हे मात्र अगदीच खरं आहे. पण ह्यालाच एक अनुसरून मला असं एक प्रश्न विचारायचा की खूप लोकांना हे माहिती नसतं. एक काय म्हणजे थोडा वेगळा प्रश्न पण असेल की ही जी एकंदरीत सगळी प्रोसेस असते ना, प्रकाशनाची जी प्रोसेस असते ती कशी असते. म्हणजे तुझ्या लेखकांशी संपर्क होणं किंवा लेखकांचा तुझ्याशी संपर्क होणं, इथंपासून ते पुस्तक स्वरूपात बाजारात येईपर्यंत. तशी सोपी पण खूप काळीची प्रोसेस आहे. लेखक पुस्तकं लिहितो, मग त्याला वाटतं की आपण आता हे प्रकाशित करावं, मग तो प्रकाशकाकडे येतो.
मुद्दा हा असतो की प्रकाशक स्वतः इन्व्हेस्टमेंट करून भांडवल गुंतवून ते पुस्तक काढणार असतो आणि मग ते प्रकाशित करणार असतो. त्यामुळे प्रकाशकाला हा अंदाज असणं गरजेचं असतं की हे पुस्तक बाजारात विकलं जाईल का नाही, त्याला याचा अंदाज असणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे मग तो ते पुस्तक वाचतो. त्याला जर असं वाटलं की हां, या पुस्तकाची विक्री होईल आणि आपलं भांडवल गुंतवलेलं जे आहे ते परत येईल. लेखक आणि प्रकाशक या दोघांचंही नातं कायम आई बापासारखं असतं. लेखक जर आई असेल तर प्रकाशक हा बाप असतो. कुठलीही एक बाजू ती पुढे जाऊ शकत नाही. दोघांचं एकमेकांना सहकार्य लागतं आणि ते जर एकत्र येऊन काम करून गेले तर ते पुस्तक खूप चांगलं यशस्वी होतं. त्याच्यामुळे तो एक मुद्दा खूप महत्त्वाचा असतो नेहमी. तर मग ते लेखकाचं पुस्तक स्वीकारलं. मग त्यानंतर त्या पुस्तकाचं आताच्या काळामध्ये कॉम्प्युटरच्या काळामध्ये DTP होतं किंवा हल्ली तर लेखक कधी टाईप करूनच पुस्तकं देतात. पण हे बरेच वेळा पुस्तकं युनिकोडमध्ये होतं. म्हणजे तुम्ही वर्डमध्ये किंवा कुठल्या तरी फॉन्टमध्ये तुम्ही ते लिहिता आणि मग ते त्याच्याकडे होतं. आता प्रिंटिंग फॉन्ट्स हे वेगळे असतात. कारण युनिकोड फॉन्ट हा जो असतो तर तो ऑनलाईन असतो. त्याच्यामुळे त्याच्या मागे कुठल्या टेक्नॉलॉजीचा त्याला सपोर्ट नसतो. त्याच्यामुळे ज्यावेळेला प्रिंटिंगला पुस्तक जातं तर त्यावेळेला जर प्रिंटिंग मशीननी ते फॉन्ट जर सपोर्ट केले नाहीत तर त्याच्यामध्ये काही गडबड होऊ शकते. कधी अक्षरं बदलू शकतात, नाहीतर ती उमटतच नाहीत, नाहीतर ती फिकट होतात. असं म्हणजे तो त्या मशीनची त्यावेळेला जी कामं असेल तसं काही होऊ शकतं. तर त्याच्यामुळे म्हणजे काही ठिकाणी हे युनिकोडमध्ये पुस्तकं करतात. पण मला स्वतःला मात्र ते प्रिंटिंग फॉन्टमध्ये असणं गरजेचं वाटतं. एक तर त्याच्यामध्ये फॉन्ट साईज पण खूप छान मिळतो, त्याचं वळण हे चांगल्या पद्धतीने आपल्याला वाचावंसं वाटलं. करेक्ट, बरोबर आहे. अशा पद्धतीने ते केलं जातं. मग ते कन्व्हर्शन होतं. हे कन्व्हर्शन होताना त्याच्यामध्ये नीट झालं तर ठीक आहे, नाही तर त्याच्यामध्ये आमच्या भाषेमध्ये गार्बेज तयार होतं. म्हणजे मग कधी रफार उडतात, जोडाक्षरं उडतात, नाहीतर एखाद्याच अक्षरावरती मशीनचा राग असतो, त्याच्यामुळे त्या अक्षर थोडंसं काही होऊ शकतं. तर त्याच्यामुळे त्याचं नीट प्रूफरिडिंग होणं गरजेचं असतं. मग ते 2 वेळा त्याचं प्रूफरिडिंग होतं, 3 वेळा सुद्धा होतं. कधी त्या पुस्तकाच्या आवश्यकतेप्रमाणे असतं की खूप गंभीर विषयावरचं पुस्तक असेल तर त्याचं 3 कधी 4 वेळा सुद्धा पुस्तक त्याचं प्रूफरिडिंग होतं. मग हे झालं की आम्ही लेखकाला वाचायला देतो, कारण ही त्याला एक संधी असते. कारण लिहून झाल्यानंतर सुद्धा लेखकाचा अभ्यास चाललेलाच असतो. किंवा मग त्याला असं वाटतं की अरे नाही, आपण अमुक एक संदर्भ घालायला हवा की अमुक एक वाक्य असं न लिहिता अशा पद्धतीने लिहायला पाहिजे, असं काही त्याला वाटू शकतं. तर हे सगळं दुरुस्त करण्याची ही त्याला संधी असते. मग लेखक ते सगळं पाहतो वगैरे. मग त्यानंतर पुस्तक छपाईसाठी तयार होते, त्यातलं करेक्शन होतात. त्यांना करेक्शन करायला भरपूर वेळ द्यायला लागतो. म्हणजे जेव्हा लेखक आमच्याकडे पुस्तक येतो तेव्हा तो पहिलं का आम्हाला विचारतो, मग आता मी प्रकाशन समारंभाची तारीख कधी ठरवू? त्या पुस्तकाचा जन्मच नाही अजून झालेला, बारशाची तयारी सुरू. तर मी नेहमी सांगते की अहो तुम्ही थांबा, आताशे कुठे दिवस गेले, अजून जन्म व्हायचा. खरंय. मग त्यानंतर तो जन्म झाला की मग आपण बारशाची तारीख ठरवू. खरंय, असं मी नेहमी सांगत असते. पण तरी त्याला अपवाद असतात ते सोडून देऊ. मग त्यानंतर ते पुस्तक प्रिंटिंगला तयार होतं. मग किती प्रती करायच्या, त्या कुठे विकायच्या, त्याचं मार्केटिंग कशा पद्धतीने करायचं, त्याचं प्री मार्केटिंग, पोस्ट मार्केटिंग, अशा सगळ्या गोष्टींचा विचार सुरू होतो. मग तो विचार नक्की झाला की मग त्याप्रमाणे प्रिंटिंग होतं, बाइंडिंग होतं, पुस्तक प्रत्यक्षात त्याची फिजिकल कॉपी तयार होते. मग ते बुकसेलरकडे जातं, वेबसाईटवरती जातं. मग त्या वेबसाईटवरती टाकण्यासाठी पण त्याची तयारी असते. त्याचं मार्केटिंग करण्यासाठी बरंच काही मटेरियल लिहावं लागतं. ते वेगवेगळ्या ठिकाणी त्या पुस्तकाची प्रसिद्धी करण्यासाठी ते पाठवायला लागतं. त्याचा प्रकाशन समारंभ केला जातो. अशा पद्धतीने ते पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं. आताच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम त्या सगळ्यांचाही खूप चांगला उपयोग होतो. मग तिथे सगळीकडे प्रसिद्धी करणं, हे सगळं हे करून ते प्रत्यक्ष पुस्तक बाजारात जातं. मग त्यानंतर बुकसेलरकडनं रिकव्हरी कधी लवकर मिळते, कधी नाही मिळत, कधी उशिरा होतो. व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे तसं ते असतं. मग त्यानंतर मग हळूहळू ते पुस्तक पुढे राहतं. म्हणजे केवळ नुसतं पुस्तक तुम्हाला दिलंय, म्हणजे केवळ प्रकाशन हा एक भाग अवघड आहे असं नाही, प्रकाशनानंतरची विक्री हा त्याच्यापेक्षा महत्वाचा आणि अवघड भाग आहे. अगदी सगळ्यात मोठा अवघड भाग आहे तो. आणि ते पुस्तक तयार करणं हा पण एक मोठा भाग आहे. म्हणजे कधी लेखकांना असं वाटतं की हे सगळं पुस्तकं मी लिहिलंय, प्रकाशक का म्हणून हे करणार, तर ते तसं नसतं. मग अशी म्हटलं तसं हा प्रकाशक हा बाप असतो. त्याच्यामुळे ते जे पुस्तक बाळ जे असतं
ते खूप चांगल्या पद्धतीने घडावं याच्यासाठी प्रकाशक खूप प्रयत्न करत असतो. बरोबर. कारण त्यांनी जर ते केले नाही तर ते पुस्तक विकलं जाणार खरं. नाही, आणि ते जर विकलं गेलं नाही तर त्याचं भांडवल निघणार नाही. बरोबर आहे. खरं आहे. त्यामुळे या आत्ता जे काही आपण गप्पा मारतोय ह्या गप्पांमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला तुला असं विचारायचा आहे की आपण भेटलो त्याला सुद्धा आता 12-15 वर्ष होतील जवळपास, नक्की पण तेव्हापासनं तुझ्या कानाचा काहीतरी एक प्रॉब्लेम आहे हे मला माहिती आहे. आणि त्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायचं आहे की तो प्रश्न कशामुळे आला आणि त्यावरती तू कशी मात केलीस, कारण हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो तेव्हा समोरच्याला हे माहिती नसतं आणि मग समोरचा कोणत्याही म्हणजे ती परिस्थिती माहिती नसते आणि मग समोरचा काहीही कमेंट करतो किंवा काहीही विचार करतो आपल्याबद्दल आणि रिकामा होतो. तर ह्या सगळ्या येणाऱ्या कमेंट्स किंवा असलेला प्रश्न ह्या सगळ्यावरती तू मात कशी केलीस, कारण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हो खरं. मुळात मी जन्माला आले तेव्हा मी पूर्णपणे नॉर्मल होते, पण 4थीत असताना मला गोवर झाला आणि तो बरा झाला नाही तर तो 1 वर्ष परत 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 बरा व्हायचा, पुन्हा व्हायचा, बरा व्हायचा, पुन्हा व्हायचा, असं 1 वर्षभर चाललं होतं. आणि शेवटच्या वेळेला तो कानात गेला, म्हणजे कानामध्ये गोवराचं ते सगळं हे आले, त्याचा माझ्या कानावरती परिणाम झाला. आपल्या कानामध्ये कॉकलिया म्हणून एक भाग असतो, तर पियानो कसा असतो तशा त्याला हजारो लाखो सेल्स असतात, अगदी बारीक हेअर सेल असतात, आपल्या केसापेक्षा सुद्धा अगदी बारीक असतात. तर त्या हेअर्स जेव्हा आवाज आपल्या कानामध्ये जातो तर तेव्हा त्या पियानोची बटणं कशी अशी हे दाबली जातात, तर त्या आवाजाप्रमाणे त्या हेअर सेल दाबल्या जातात आणि मग त्यातून जो आवाजाचा संदेश तयार होतो तो ऑडिटरी नर्व्हजकडनं मेंदूला जातो आणि मग आपल्याला मेंदू त्याचा अर्थ लावतो आणि मग आपल्याला ऐकायला येतो. असं एक इन जनरल प्रोसेस ऐकण्याची प्रोसेस आहे. या माझ्या गोवरामुळे हा कॉकलिया जो आहे तर त्यातल्या ज्या हेअर सेल्स आहेत त्या ग्रॅज्युअली डेड व्हायला लागल्या. आपण जेव्हाही म्हणतो की आता मला ऐकायला कमी येतं तर त्यावेळेला त्याचं मुख्यतः कारण हे असतं. बाकीचे कानाचा पडदा, ऑडिटरी नर्व्ह ही कारणं असतात, पण मेजर कारण हे असतं की त्या जशा जशा त्या ग्रॅज्युअली डेड होत जातात तसं तसं तुमचं ऐकणं कमी होतं. तर माझ्या बाबतीत या सेल्स डेड व्हायला लागला. त्याच्यामुळे 4थीतनं 5वीत जाताना मला फारशी जाणीव नव्हती, पण बाकीच्या आजूबाजूच्या लोकांना हे कळायचं की हिला ऐकायला कमी येतं आहे. मला खूप राग यायचा तेव्हा की काय कमी, ही बोलली मी ऐकते, ही मला असं म्हणते की मला ऐकायला येत नाही. पण प्रत्यक्षात ते खरं होतं, कारण तोपर्यंत मी वर्गामध्ये 1ली 2री असलेली 5वीत जेव्हा गेले तेव्हा एकदम माझा रिझल्ट खाती आला, कारण मला बाई काय बोलायचं ते कळायचं नाही. बरोबर. मग त्यानंतर हिअरिंग एड आलं. ते हिअरिंग एड वापरायला पण मला तसा म्हणजे तेव्हा असं वाटायचं की का आपण कानाला मशीन लावायचं आणि त्या लहान वयामध्ये इतकं फारसं कळत असतं. आणि माझा धाकटा भाऊ डैफ होता, त्याच्यामुळे जन्मतः मूकबधीर होता. त्याच्या वेळेला सुद्धा आईला सिव्हिअर गालगुंड झाले होते 8व्या-9व्या महिन्यात, तर त्याच्यामुळे त्याच्या ऐकण्यावरती परिणाम झाला. आणि मग त्यामुळे त्या मूकबधीर मुलाला वाढवणं ही गोष्ट माझी आई करतच होती, पण मग त्यानंतर मला सुद्धा ऐकण्याचाच प्रॉब्लेम आला. त्याच्यामुळे खरं म्हणजे आईवडील या नात्याने ते गडबडून जाणं स्वाभाविक होतं. पण माझे आईवडील अतिशय धैर्यवान होते आणि मी त्यांचे कायम ऋणी आहे. त्याचं एक मुख्य कारण असं आहे की त्यांनी मला आणि माझ्या भावाला असं कधीही ट्रीट केलं नाही की हां तुम्हाला ऐकायला कमी येतं मग आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करू, मग मी प्रत्येक वेळेला तुझ्याबरोबर राहीन किंवा मग असं करा तसं करा असं सांगेन, असं नाही. कारण त्यांना माहिती होतं की आज आपण त्यांना संरक्षण देऊ, पण उद्या बाहेरच्या जगामध्ये जाऊन त्यांना त्यांचंच वापरायचं आणि प्रत्येक सेकंदाला आपण त्यांच्याबरोबर असू शकत नाही. बरोबर. त्यामुळे त्यांनी तो धडा पहिल्यापासून गिरवला. आणि मग लोक म्हणायची हिला ऐकायला येत नाही. मला एकदा शाळेत खूप वाईट वाटलं होतं, कारण फोकडांमधनं मला काढलं होतं आणि त्यावेळेला ते दुःख खूप मोठं असतं, काही वाटत नाही, पण तेव्हा ते दुःख खूप मोठं असतं. तर आणि का तर हिला ऐकायला कमी येत नाही, मग हिला घेतलीच कशी. तेव्हा मला ते खूप मी अपसेट झाले होते. पण मग माझ्या वडिलांनी मला समोर बसवून सांगितलं, हे बघ ऐकायला कमी येतं तर त्याचे जे काय परिणाम असतील ते होणार, तर हे तू ठरवायचं की प्रत्येक वेळेला असं होईल त्यावेळेला ते ऐकून दुःखी व्हायचं का, त्यापेक्षा या माणसाला तो काय म्हणतो ते समजत नाही आहे असा विचार करायचा आणि ते सोडून देऊन पुढे जायचं, हे तू ठरव.
कारण तू जर असं करत राहिलीस तर तुला सारखा त्रास होईल, त्याचा तुझ्यावरती खूप परिणाम होईल, तू खूप निगेटिव्ह होशील. म्हणजे अगदी या शब्दात नेहमी आता गोळाबेरीज सांगते. तर हे तू ठरवायचं. बरोबर. त्याच्याप्रमाणे मी ठरवलं की नाही, आणि आपल्याला ऐकायला कमी येतं तर येतच आहे, आणि हा आपला लॉस वाढत जाणार आहे, तो वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे त्याचे काय परिणाम होतील याचा आपण काय विचार करत बसायचा नाही. तुला जर असं वाटत असेल की हिला ऐकायला कमी येतं, मग आता हिला हे समजणार ते समजणार नाही, तर ती त्या माणसाची चूक आहे, बरोबर. ती काय माझी चूक नाही. त्याच्यामुळे मी या गोष्टीचा कधी विचारच करत नाही. मी आहे ही अशी आहे, स्वीकारायचं असेल तर स्वीकारा, नाही तर तुम्ही तुमचा रस्ता. बरोबर. आता हे थोडीशी कट भावना आहे, पण त्याच्यामुळे मला काही कधी त्याचा त्रास झाला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा याचा परिणाम हा झाला की माझ्या आत्मविश्वासावरती याचा कधीही परिणाम झाला नाही. खरं. मी आज तर माझा संपूर्ण लॉस झालेला आहे, मी दोन्ही कानांनी 100% कर्णबधीर आहे. हां, त्याचा माझ्यावर परिणाम झालेला आहे. तो कसा, तर माझ्या उच्चारांवरती परिणाम झालेला आहे. कारण पूर्णपणाने तुम्ही ऐकलं नाहीत तर तुम्ही ते उच्चारू पण नाही शकत. बरोबर. तर त्याच्यामुळे माझ्या उच्चारांवरती काही एक परिणाम झालेला आहे. पण माझी भाषा ही फार छान आहे, आणि कुठलीही भाषा मलाही चटकन आत्मसात करता येते. त्याच्यामुळे तो आमचा आत्मविश्वास पण खूप राहिला. आणि माझ्या आईवडिलांनी जाणून बुजून मला आणि माझ्या भावाला असं हे केलेलं होतं की प्रत्येक गोष्ट एकटेपणाने स्वतंत्रपणाने करायला ते आम्हाला भाग पडायचे. तू जा स्टेशनवर तिकीटं काढून आण, तू जा हे घेऊन ये, तू जा याच्याशी जाऊन बोलून ये, तू जा हे करून ये, ते करून ये. असं मीच नाही तर माझ्या भावाला पण त्यांनी हे केलं. त्यामुळे आमचा दोघांचा कॉन्फिडन्स अतिशय वाढलेला होता आणि आहे. त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात काही अडलं नाही. मग आमचं उत्तम शिक्षण झालं. आम्ही दोघंही, तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे, मी MCOM MBA आहे, आणि मग नंतर मी PhD पण केली. त्याच्यामुळे मग आमच्या शिक्षणात कुठे अडलं नाही, मग आमचं ऐकायला कमी येणं मध्ये कुठे आलं नाही. त्याहीपेक्षा आम्ही येऊ नाही दिलं. ठीक आहे, लोकांना प्रत्येकाला काहीतरी प्रॉब्लेम असतो. बरोबर. खरं. हां, मग तो शारीरिक असेल असं नाही, इतर कुठला असेल, परिस्थितीचा असेल, मानसिक असेल, किंवा काय वाटेल तो असेल, पण प्रत्येक कोणाला प्रॉब्लेम नाही अशी व्यक्ती या जगामध्ये. मग मला हा प्रॉब्लेम आहे, इट्स ओके, हां. त्याच्यामुळे मी काय त्याचा विचार करत नाही. मी समोरच्याला फक्त एवढेच कल्पना देते की मला ऐकायला कमी येतं. मग तो मनुष्य त्या दृष्टीने तर बोलतो, गैरसमज होत नाही, सगळ्यात मोठा भाग त्याचा. आणि आताच्या काळात कॉक्लिअर इम्प्लांट टेक्नॉलॉजी पण खूप प्रगत झालेली आहे. त्याच्यामुळे मी कॉक्लिअर इम्प्लांट करून घेतलं, आणि तेव्हापासून तर आता मला 100% ऐकायला येतं. म्हणजे माझ्या कानांचा लॉस 100% आहे, पण त्या मशीनमुळे मी 100% ऐकू शकते. त्याच्यामुळे आता तर तो लॉस काय मला जाणवतही नाही. त्याच्यामुळे नाही, फक्त उच्चारांवरती जो परिणाम झालेला तो थोडासा तसा आहे, पण ठीक आहे. आत्ताच तू म्हणालीस की तुझी भाषा खूप छान आहे, आणि ते आम्ही फेसबुकवरती बघत असतो. कारण तू जशी एक उत्तम संपादिका आहेस, तशी एक लेखिका आहेस, तशीच एक छान कवयित्री पण आहेस. आणि आम्ही फेसबुकवरती आणि इतर सोशल मीडियावरती तुझ्या कविता वाचत असतो. त्यामुळे गप्पांच्या शेवटाकडे येताना तुझी एक छानशी कविता आम्हाला ऐकायची आहे. हो, जरूर जरूर. या सगळ्या ऐकणं किंवा एकंदरीत आयुष्यात जे काय प्रश्न मी म्हणजे अनुभवत गेले, तर त्याच्यातनं आलेली ही कविता आहे. आणि या कवितेचं वैशिष्ट्य असं की ती वपू काळेंच्या नावावरती थोडेसे शब्द बदलून ती खपवली गेली. त्याच्यामुळं मला असं हे झालं की आता आपण नक्की काय करायचं, की आपली कविता अशी कॉपी झाली याचा दुःख करायचं का, आपण आपली कविता वपू काळेंच्या योग्यतेची त्याचा आनंद मानायचा, असा मला प्रश्न पडला होता. आणि मग मी नंतर तर दोन्ही सोडून दिलं. पण ही माझी आवडती कविता. निर्णय चुकतात आयुष्यातले, आणि वाट आयुष्याची बिकट होते. प्रश्न कधी कधी कळत नाही, आणि दिशा उत्तराची भरकटत जाते. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, पण गाठ हरक्षणी नवीच बनते. वाट अनोळखी देखणी मोहक दाहक, ध्येय पथिकाचे चालताना हरवून जाते. दिसतात पण नसतात सोप्या गोष्टी, अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळत. आई ग, मला खरंच आत्ता काटा आला अंगावरती माझ्या, की किती अवघड असतात ह्या गोष्टी. म्हणजे आपल्याला वाटतं, आम्हाला दिसतं की हा प्रसादचा डोलारा आहे, तू सांभाळतीयस, पण ज्या पद्धतीनं ते सांभाळलं जातं आणि जो वारसा सांभाळून, तत्त्व सांभाळून तो पुढे नेलं जातं ना, हे समजणं बाहेरच्या व्यक्तीला खूप अवघड असतं.
आणि जेव्हा आणि त्या गोष्टी ते सांभाळत असताना आलेल्या अडचणी, येणाऱ्या अडचणी काय असतात हे फक्त तुलाच माहिती असतं, आम्हाला कळत नाही. आम्ही येतो, गप्पा मारतो, चार छान बोलतो, आम्ही निघून जातो. पण ती टेन्शन्स जी आहेत ती तुझ्यावरतीच असतात. पण तसं पाहिलं तर प्रत्येकाला आपल्या आपल्या आयुष्यामध्ये हे करावंच लागतं. म्हणजे जसं सगळेजण करतात तसं मीही करतो. नाही, हाच जो काही एक तुझा तो व्यवस्थापन हे जे महत्त्वाचा मुद्दा जो तू मगाचपासून सांगतेस ना, त्याचाच हा परिणाम आहे की तू ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सहजगत्या सांभाळू शकतेस. बघता बघता जवळपास 1.5-2 तास आपण गप्पा मारतो. आणि हा खूप गप्पा अशा चालू राहाव्यात आणि नवीन नवीन गोष्टी आम्हाला तुझ्याकडनं शिकायची आणि जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. पण आज आमच्या विनंतीला मान देऊन तू आज इथे आलीस त्याबद्दल पुन्हा एकदा स्वरमाधव फाउंडेशनतर्फे तुझे मनापासून आभार मानते. आणि या निमित्ताने मला सगळा माझा प्रवास सांगता आला याबद्दल तुझेही मनपूर्वक आभार. आणि स्वरमाधव प्रतिष्ठान हे असंच पुढे जाऊ दे. येस, पुन्हा एकदा सर्व आमच्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.